Good afternoon, students. Good afternoon, students. Am I audible? आवाज येतोय का? Yes, sir. Yes, sir. येतोय. ओके, थँक्यू. सो आपण आता आपले ॲडमिट कार्ड पण आलेले आहेत DMERचे आणि होपफुली की तुम्ही सगळ्यांनी आता सिरियसली स्टडी सुरुवात केलेली असेल आणि आपल्या बुकमधून जे काही बुक तुमच्याकडे आहे आपलं फार्मासिस्ट रिक्रुटमेंट एक्झामचं त्या बुकमधून तुम्ही प्रत्येक टॉपिक प्रत्येक कन्सेप्ट इन डिटेल तुम्ही डिस्कस म्हणजे रीड करत असालच. ठीक आहे. तर आता आजचं आपण अजून एक टेस्ट म्हणजे मागच्या सॅटर्डे संडेला आपण 2 टेस्ट सॉल्व्ह केलेले आहेत. आता आज पण आपण एक टेस्ट सॉल्व्ह करणार आणि उद्याला पण एक टेस्ट सॉल्व्ह करणार आपण. ठीक आहे. 40 MCQच्या आपल्या टेस्ट आपण सॉल्व्ह करूया. तर आता इथे आपण टेस्टकडे जाण्याच्या आधी आपण एकदा आपला जो सिलेबस आहे तो सिलेबस एकदा पुन्हा रिवाइज करू. सिलेबस आपण बघून घेऊ. ठीक आहे. तर आपला जो सिलेबस आहे DMERचा तर DMERच्या सिलेबसमध्ये आपण टेक्निकल पार्ट जो आहे तो आपण बघतोय. तर टेक्निकलमध्ये इथे फार्मासिस्ट औषध निर्माता आणि याच्यामध्ये सेक्शन नेम सब्जेक्ट रिलेटेड नॉलेज. सब्जेक्ट रिलेटेड नॉलेजमध्ये जनरल फार्मॅकोलॉजी, ओके, जनरल फार्मॅकोलॉजी, देन टाइप ऑफ ड्रग्स, जनरल क्लासिफिकेशंस ऑफ ड्रग्स, ड्रग डोसेस फॉर्म्स अँड बायोअवेलेबिलिटी, indications, contraindications, adverse drug reaction, role of antibiotics, clinical pharmacology, neuropharmacology, psychopharmacology, cardiovascular pharmacology, pharmacy epidemiology, dental pharmacology, then Indian Pharmacopoeia, British Pharmacopoeia, Pharmacy Act 1948, Drugs and Cosmetic Act 1940 and amendments, then Food and Drug Administration, then Drug Storage, Logistics and Inventory Management, then role of hospital pharmacist, community pharmacy, good manufacturing practices, disinfectants and their concentrations used in pharmaceuticals and hospitals, then EDL and ECL list. ओके. सो हा सिलेबस आपला आहे, टेक्निकल सिलेबस आहे, सब्जेक्ट रिलेटेड हा सिलेबस आहे. आपण आता जी टेस्ट आपण बघणार आहोत त्या टेस्टमध्ये या प्रत्येक टॉपिकवर आपण क्वेश्चन्स कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ठीक आहे. तर आपला आजचा जो आपली जी टेस्ट आहे ही 40 MCQची टेस्ट आहे. तर ती 40 MCQची टेस्ट टेक्निकल टेस्ट आपण बघूया. तर इथे मी आपल्या वेबसाईटवरती जातो आणि आपल्या वेबसाईट pharmalabacademy.com हे जी आपली वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरती मी लॉग इन करतोय. ठीक आहे. सो ओके. तर इथे डॅशबोर्डमध्ये फर्स्ट आपलं DMER टेस्ट पॅकेज आहे. DMER टेस्ट पॅकेजमध्ये व्ह्यू टेस्ट, ओके, आणि व्ह्यू टेस्टमध्ये आतापर्यंत टोटल 66 टेस्ट ऍड झालेले आहेत. एका टेस्टला नंबर दिलेला नव्हता. आपण मागच्या वेळेस जी टेस्ट घेतली होती DMER फार्मा MCQ मॅरेथॉन टेस्ट, या टेस्टला नंबर दिला नव्हता. ही टेस्ट जर कन्सिडर केली तर टोटल आजपर्यंत 66 टेस्ट आपण या पॅकेजमध्ये ऍड केलेले आहेत. आणि जर तुम्ही या 66 टेस्ट दिल्यात तर तुमचा जो काही पूर्ण जो सिलेबस आहे, जो काही आपल्याकडे सिलेबस आहे DMERचा, जो की मागचा सिलेबस आहे 2023चा, आता यावेळेस तर त्यांनी सिलेबस दिलेला नाहीये, म्हणून मागचा जो सिलेबस आहे तो सिलेबस आपण कन्सिडर करून स्टडी केलेला आहे. राईट. तर इथे आज आपण ही जी DMER टेस्ट 65 आहे, ठीक आहे, 40 MCQची टेस्ट आहे, ही टेस्ट आपण सॉल्व्ह करू. ऍक्च्युअली 40 MCQ साठी टाइम किती असायला पाहिजे तर 36 मिनिट्सचा टाइम असायला पाहिजे. ओके. फॉर 40 MCQs 36 मिनिट्स टाइम इज देअर. पण इथे आपण आज डिस्कस करणार आहोत आणि डिस्कशन करण्यासाठी इथे मी 90 मिनिट्सचा टाइम घेतलेला आहे. आपल्याला हे 40 क्वेश्चन जे आहेत 40 MCQs हे डिस्कस करण्यासाठी आपण 90 मिनिट्सचा टाइम देणार आहोत. ओके. तर आता इथे मी टेस्ट स्टार्ट करतो. स्टार्ट टेस्ट. ओके. आता टेस्ट स्टार्ट केल्यानंतर एक 4 ते 5 सेकंद लागतात टेस्ट अपलोड व्हायला. सो नाउ सी. सो आता क्वेश्चन्स येतील आणि तुम्हाला आता या प्रश्नांची उत्तरं द्यायची आहे. ओके. सो नाउ गेट रेडी फॉर द आन्सर. सो क्वेश्चन, बेंझाल्कोनियम क्लोराइड is used as a preservative in eye drops in concentration. Option A 0.004 to 0.01%, option B 0.02 to 0.05%, option C 0.2 to 0.5%, and option D 1 to 2%. So answer द्या. Type your answer. उमामा A, प्रणाली C. 2 आन्सर आलेले आहेत. एक आन्सर ए आलेला आहे, एक सी आलेला आहे. ओके. मृणाल सी, अक्षय सी. ओके. सी मेजॉरिटी आहे. सी इज मेजॉरिटी म्हणून मी सी कन्सिडर करतो.
आणि मला जर विचाराल की मी काय आन्सर देणार तर माझा आन्सर आहे 0.004 to 0.01%. व्हॉट इज माय आन्सर? माय आन्सर इज 0.004 to 0.01%. हा माझं उत्तर आहे. आणि मेजॉरिटी ऑफ यू, मेजॉरिटी स्टुडंट्सने इथे आन्सर सी दिलेला आहे, ऑप्शन सी 0.2 to 0.5. सो मी मेजॉरिटीला कन्सिडर करून इथे ऑप्शन सी सिलेक्ट केलेला आहे. नाव सेव्ह अँड नेक्स्ट. ओके ओके जश्विनी, ठीक आहे. नेक्स्ट, सेव्ह अँड नेक्स्ट. नाव सेकंड, नेक्स्ट क्वेश्चन. इफ पायरोजन्स आर प्रेझेंट इन अ पॅरेंटल प्रोडक्ट दे कॅन ऑप्शन ए डिक्रीज बॉडी टेम्परेचर, ऑप्शन बी इंक्रीज बॉडी टेम्परेचर, ऑप्शन सी कॉज डायरिया and option D cause cough. So type your answer. Okay, Jaswini A, Option B. A. Option B sir. Option B म्हणतोय विष्णू. ओके, अक्षय A म्हणतोय, प्रज्वल A, प्रणाली B. So now पायरोजन, जर पॅरेंटल प्रोडक्ट्स मध्ये पायरोजन प्रेझेंट असतील तर त्याच्यामुळे बॉडीवरती काय इफेक्ट होईल. तर मेजॉरिटी आन्सर ए आलेला आहे, पण काही स्टुडंट्सने बी पण आन्सर दिलेला आहे. आणि माझा विचाराल तर मी आन्सर बी सिलेक्ट करेल, इनक्रीज बॉडी टेम्परेचर. पायरोजन्स जे आहेत हे पायरोजन्स ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरियाचे प्रोडक्ट्स असतात, एंडोटॉक्सिन आहेत. पायरोजन्स काय तर पायरोजन्स आर एंडोटॉक्सिन्स. ओके, पायरोजन्स हे एंडोटॉक्सिन्स आहेत, एंडोटॉक्सिन्स. ओके, आणि ते बॅक्टेरियल पर्टिक्युलरली ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरियाचे जे पायरोजन्स असतात दे आर मोर डेंजरस. ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया, ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरियाचे जे पायरोजन्स असतात म्हणजे एंडोटॉक्सिन असतात, दे आर मोर डेंजरस, मोर लिथल. आणि पायरोजन, पायरोजन या शब्दाचा अर्थ काय होतो तर पायरोजन शब्दाचा अर्थ होतो फायर अँड जनरेट करणारा, फायर जनरेट करणारा. ओके, फायर जनरेट करणारा पायरोजन. ओके, आणि फायरचा अर्थ काय होतो? फायर म्हणजे तर फायरचा अर्थ होतो फायर. फायर म्हणजे काय? फायर. आणि फायर म्हणजे काय? जेव्हा फायर असते, जिथे फायर असते तिथे हाय टेम्परेचर असतो, बरोबर आहे. जिथे फायर असते तिथे काय असतं? तिथे हायर टेम्परेचर असतं, हायर टेम्परेचर. आणि हाय टेम्परेचर ऑफ द बॉडी म्हणजेच काय? फीवर. म्हणजेच काय? फीवर. तर लक्षात घ्या, पायरोजन या शब्दाचा अर्थच काय आहे? व्हॉट इज द मिनिंग ऑफ पायरोजन? सो पायरोजन हा शब्द पायर आणि जन यापासून आलेला आहे. पायर, PYRE, पायर. पायर म्हणजे फायर, फायर म्हणजे हाय टेम्परेचर, हाय टेम्परेचर म्हणजे फीवर. म्हणजेच जर पॅरेंटल प्रोडक्ट्समध्ये, स्टेराइल प्रोडक्ट्समध्ये पायरोजन प्रेझेंट असेल तर बॉडी टेम्परेचर इन्क्रीज होईल, डिक्रीज होणार नाही. ओके, विष्णूने बी आन्सर दिलं होतं, अजून एका स्टुडंटने बी आन्सर दिलेलं होतं. बाकीचे स्टुडंट्स आहेत त्यांनी ऑप्शन ए सिलेक्ट केलं होतं. मेजॉरिटी ऑप्शन ए होतं, डिक्रीज बॉडी टेम्परेचर. सो मला इथे हे सांगायचं आहे की प्रश्न रीड करा, व्यवस्थित रीड करा, गडबड करू नका, गडबड करून उत्तर देऊ नका. प्रश्न नीट समजून घ्या आणि मग उत्तर द्या. ओके, सो इथे पायरोजन्स आर प्रेझेंट इन पॅरेंटल प्रोडक्ट दे कॅन. माझं उत्तर आहे इनक्रीज बॉडी टेम्परेचर. ओके, आणि मेजॉरिटी स्टुडंटने उत्तर दिलेलं आहे डिक्रीज बॉडी टेम्परेचर. तर आपण मेजॉरिटी प्रमाणे जाऊया आणि मेजॉरिटीने जो आन्सर सिलेक्ट केलेला आहे ते आपण आन्सर सिलेक्ट करू. तर इथे आन्सर हे मी सिलेक्ट करतोय. तर सेव्ह अँड नेक्स्ट. देन नेक्स्ट, गव्हर्नमेंट एनालिस्ट इज अपॉइंटेड अंडर विच वन ऑफ द फॉलोइंग सेक्शंस ऑफ द ड्रग अँड कॉस्मेटिक ऍक्ट? ऑप्शन ए सेक्शन 33F and 20, ऑप्शन बी सेक्शन 33G and 21, ऑप्शन सी सेक्शन 33G and 19, and option D section 33F and 19. So type your answer. A. Section 33F and 20. Yes, section 33F and 20. Yes, majority students, majority all of students, सगळ्याच स्टुडंट्स ने इथे ऑप्शन ए सिलेक्ट केलेला आहे. यस, ऑल सगळ्यांनीच ऑप्शन ए सिलेक्ट केलेले आहे, सेक्शन 33F and 20. आता मला इथे सांगा की सेक्शन 33F हा कोणत्या अनालिस्ट साठी आहे? 33F इज फॉर गव्हर्नमेंट अनालिस्ट फॉर ॲलोपॅथी. नो. 33F हा ॲलोपॅथी साठी नाही. 33F हा आयुर्वेदिक सिद्ध युनानी ड्रग साठी आहे. यस, ASU सिस्टीम साठी 33F, आणि मॉडर्न किंवा ॲलोपॅथी असेल तर त्यासाठी 20 आहे, सेक्शन 20. सो ॲलोपॅथिक ड्रग्स
ॲलोपॅथिक ड्रग्समध्ये गव्हर्नमेंट ॲनालिस्ट हा सेक्शन 20 प्रमाणे अपॉइंट होतो आणि ASU सिस्टीम असेल, आयुर्वेदिक सिद्ध आणि युनानी सिस्टीम, तर त्या केसमध्ये गव्हर्नमेंट ॲनालिस्ट हा सेक्शन 33F प्रमाणे अपॉइंट केला जातो. ठीक आहे. सो सेव्ह अँड नेक्स्ट. सो लिस्ट ऑफ ड्रग्स विच शुड बी यूज्ड बाय पेशंट अंडर मेडिकल सुपरविजन इज कवर्ड अंडर एज पर ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्ट. ऑप्शन ए शेड्यूल G, ऑप्शन B शेड्यूल H, ऑप्शन C शेड्यूल I and option D schedule J. Schedule G, option A. Option A schedule G. Yes. So majority of student, yes, majority option A answer येत आहे. So इथे आन्सर ऑप्शन ए आपण सिलेक्ट करूया, शेड्यूल G. ओके. त्यानंतर शेड्यूल H कशाबद्दल असतं? व्हॉट इज शेड्यूल H? प्रिस्क्रिप्शन ड्रग्स. यस, शेड्यूल H इज फॉर द प्रिस्क्रिप्शन ड्रग्स. ओके. अँड शेड्यूल J काय आहे? What is schedule J? Sir, those disease cannot be treated with medicine. Yes. List of Like disease. HIV and paralysis. So yes, it is Jaundice, list of disease. etc. Yes, list of diseases which cannot be claimed to be cured with medicaments, to be cured with drugs. म्हणजे अशा डिसीजची लिस्ट की जे आपण ड्रगने क्युअर करू शकत नाही. राईट. ओके. तो दॅट इज शेड्यूल J. आता शेड्यूल H1 काय आहे सांगू शकाल का? व्हॉट इज शेड्यूल H1? शेड्यूल H1 व्हॉट इज इट? Schedule H1 means prescription record should be kept. Yes, yes, not to be sold without RMP. नाही, RMP नाही, उमामा असं नाहीये त्याचा अर्थ. उमामा. सो दीज आर द प्रिस्क्रिप्शन ड्रग्स. हे काय शेड्यूल H1 ड्रग्स, हे पण प्रिस्क्रिप्शन ड्रग्सच असतात. प्रिस्क्रिप्शन ड्रग्स म्हणजे जसे की शेड्यूल H ड्रग्स आहेत, शेड्यूल H ड्रग्स सारखे हे पण प्रिस्क्रिप्शन ड्रग्स असतात, पण यांचं रेकॉर्ड मेंटेन करावं लागतं. रेकॉर्ड याच्यासाठी सेपरेट रजिस्टर मेंटेन करावं लागतं. सेपरेट रजिस्टर यांचं रेकॉर्ड मेंटेन करावं लागतं इन अ सेपरेट रजिस्टर. राईट. तर शेड्यूल H1 ड्रग म्हणजेच हे प्रिस्क्रिप्शन ड्रग्स आहेत ज्यांचं की सेपरेट रेकॉर्ड एका रजिस्टरमध्ये मेंटेन करावं लागतं. दॅट इज शेड्यूल H1. ओके. आता एक नवीन शेड्यूल ऍड करण्यात आलेला आहे ड्रग अँड कॉस्मेटिक ऍक्टमध्ये. नवीन शेड्यूल म्हणजे जे अमेंडमेंट म्हटलेलं आहे, आपल्याला जो सिलेबस जर आपण बघितला तर सिलेबसमध्ये काय म्हटलेलं आहे? ड्रग्स अँड कॉस्मेटिक ऍक्ट अँड अमेंडमेंट म्हटलेलं आहे. ते एक लेटेस्ट अमेंडमेंट आलेलं आहे ड्रग्स अँड कॉस्मेटिक ऍक्टमध्ये. अँड त्या अमेंडमेंटनुसार एक नवीन शेड्यूल ऍड करण्यात आलेला आहे. तो शेड्यूल म्हणजे शेड्यूल H2. नवीन शेड्यूल आहे तो आहे शेड्यूल H2. कोणत्याही पुस्तकात तुम्हाला शेड्यूल H2 दिसणार नाही, कारण तो आता आलेला आहे, नवीन आहे तो. ओके. ड्रग्स अँड कॉस्मेटिक्स ऍक्ट म्हणजे ड्रग्स रूल्समध्ये. कशामध्ये आहे तो? ड्रग्स रूल्समध्ये. सो ड्रग्स रूल्समध्ये नवीन शेड्यूल आलेला आहे, दॅट इज शेड्यूल H2. व्हॉट इज दिस शेड्यूल माहिती आहे का तुम्हाला? येस सर. हाँ बोला सर. शेड्यूल H2 में लोगों को उसका जो ड्रग्स है उसके लिए QR कोड या फिर बार कोड कंपल्सरी है ब्रांड्स के लिए, कुछ जैसे टेल्मा हो गया. यस यस, करेक्ट करेक्ट. सो बार कोड मतलब कुछ ड्रग्स है, कुछ ब्रांड नेम्स है, सर्टन ब्रांड नेम्स आर देयर. ओके. तो लिस्ट ऑफ ब्रांड्स है, लिस्ट ऑफ ब्रांड्स ऑफ फार्मास्यूटिकल प्रोडक्ट्स. ओके. लिस्ट ऑफ सर्टन ब्रांड्स. ओके. तो ये जो ब्रांड्स है, तो इन ब्रांड्स के ऊपर में बारकोड होना चाहिए. बारकोड या फिर QR कोड होना चाहिए. ओके. बारकोड और QR कोड शुड बी देयर. अँड व्हॉट इज देयर इन दी बारकोड और QR कोड? या QR कोड मध्ये, बारकोड मध्ये काय असेल तर डिटेल इन्फॉर्मेशन अबाउट द ड्रग. त्या ड्रगची डिटेल इन्फॉर्मेशन, मॅन्युफॅक्चररची इन्फॉर्मेशन, म्हणजे तो जो प्रॉडक्ट आहे, तो जो ब्रँड आहे, तो G9 आहे की नाही, ओरिजिनल आहे की नाही. ठीक आहे. G9 आहे की नाही ओळखण्यासाठी त्याच्यावरती एक बारकोड असायला पाहिजे. जे काही प्रायमरी पॅकेजिंग और सेकंडरी पॅकेजिंग असतं, प्रायमरी पॅकेजिंग और सेकंडरी पॅकेजिंग जे असतं प्रॉडक्टचं किंवा त्या ब्रँडचं, तर त्या प्रायमरी पॅकेजिंगवरती किंवा सेकंडरी पॅकेजिंगवरती QR कोड किंवा बारकोड असायला पाहिजे किंवा स्कॅन करण्यासाठी कोड असायला पाहिजे. ओके. ज्याच्यामध्ये त्या ड्रगची डिटेल इन्फॉर्मेशन, त्या प्रोडक्टची डिटेल इन्फॉर्मेशन असेल. आणि याचा पर्पज काय? तर याचा पर्पज आहे टू नो द G9नेस और ओरिजिनल प्रोडक्ट आयडेंटिफाय करणे. ओके. हा याचा पर्पज आहे. ओके. सो हा शेड्यूल H2. सर वी कॅन से फॉर द प्रूफ अँड डिटेल्स इन्फॉर्मेशन.
डिटेल इन्फॉर्मेशन आहे, प्रूफ पण आहे, पण सगळ्यात महत्त्वाचं काय, जिनाईननेस. म्हणजे त्याचं कोणी डुप्लिकेट प्रॉडक्ट मार्केटमध्ये असतात, राईट, डुप्लिकेट. तर ते डुप्लिकेट प्रॉडक्ट मार्केटमध्ये यायला नको, ओरिजिनल प्रॉडक्ट ते असायला पाहिजे. ते ओळखण्यासाठी इथे H2 शेड्यूल H2 ऍड करण्यात आलेला आहे. ओके, यस. सो शेड्यूल H2 जिनाईन ड्रगसाठी. ओके, तर याच्यामध्ये काही रानिटेडीनचं आहे किंवा टेलमार ड्रग आहे, टेलमिसार्टन वगैरे असे काही ब्रँड नेम्स दिलेले आहेत. ओके, सो हा जो आहे दिस इज द लेटेस्ट म्हणजे अमेंडमेंट आहे शेड्यूल H2 चा. ओके, देन नेक्स्ट क्वेश्चन कडे आपण जाऊया. नेक्स्ट, सो नेक्स्ट क्वेश्चन, to regulate the manufacture, distribution, sale and import of the drugs and cosmetics is the objective of option A Drugs Price Control Order DPCO 2013, option B Drugs and Cosmetics Act 1940 and Rules 1945, option C Pharmacy Act 1948 and Rules, and option D Consumer Protection Act. B. Okay, B answer आलेला आहे. ऑप्शन बी. ऑप्शन बी. DNC Act and Drug Rule. Yes, correct. So to regulate manufacture, distribution, sale and import of drugs, here option B, Drugs and Cosmetics Act 1940 and Rules 1945, correct. Save and next. Okay. Then next question, Pharmacy Act is divided into sections. Screen दिसत नाहीये. दिसतीये सर, मला दिसतीये. ओके, तर बघा तुमचा नेटवर्कचा इश्यू असेल तर ठीक आहे. ओके, दिसत आहे सर. दिसतंय ना? ओके, ठीक आहे. सो क्वेश्चन कडे जाऊया आपण. सो फार्मसी ऍक्ट इज डिवायडेड इनटू सेक्शन्स अँड चॅप्टर्स. सो ऑप्शन ए 46 सेक्शन्स 4 चॅप्टर्स, ऑप्शन बी 56 सेक्शन्स 5 चॅप्टर्स, ऑप्शन सी 36 सेक्शन्स अँड 5 चॅप्टर्स, ऑप्शन डी 46 सेक्शन्स अँड 5 चॅप्टर्स. ऑप्शन डी 46 अँड 5. यस, सो ऑप्शन डी मेजॉरिटी जे आन्सर आलेले ते ऑप्शन डी आलेला आहे, 46 सेक्शन्स अँड 5 चॅप्टर्स. सो आपण हा ऑप्शन सिलेक्ट करूया. सेव्ह अँड नेक्स्ट. ओके, ठीक आहे. देन इफ एनी मेंबर ऑफ PCI व्हॅकेट्स हिज सीट आफ्टर 3 years ऑफ हिज मेंबरशिप बाय रिझाइनिंग, द न्यूली अपॉइंटेड मेंबर ऑन हिज प्लेस विल वर्क फॉर ऑप्शन ए 5 years, ऑप्शन बी 2.5 years, ऑप्शन सी 3 years, ऑप्शन डी 2 years. ऑप्शन डी 2 years. 2 years. 2 years, करेक्ट. म्हणजे जे PCI मेंबर्स असतात त्या PCI मेंबरचं जे पिरियड असतं दॅट इज फॉर 5 years. 5 yearsचं त्यांचं पिरियड असतं. जर एखाद्या मेंबरने 3 years कंप्लीट केले असतील तर त्याचा जो कोणी नवीन मेंबर येईल तो पुढचे 2 वर्षच तो कंटिन्यू करेल. सो ऑप्शन डी इज द करेक्ट आन्सर. सेव्ह अँड नेक्स्ट. ओके, देन विच ऑथॉरिटी acts as a single window to provide guidance and issue notifications or advisories for all matters related to food safety. Option A CDSCO, option B CPCSCA, option C FSSAI, option D FDA. Option C FSSAI. Yes, majority answer C आहे, FSSAI. So what is the full form of FSSAI? काय फुल फॉर्म आहे FSSAI चं? व्हॉट इज इट? FSSAI काय आहे फुल फॉर्म? फूड सेफ्टी स्टँडर्ड्स ऑथॉरिटी. ऑथॉरिटी शब्द पाहिजे तिथे, ठीक आहे. फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड ऑथॉरिटी ऑफ इंडिया. फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड ऑथॉरिटी ऑफ इंडिया, FSSAI. ओके, फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड ऑथॉरिटी ऑफ इंडिया, दॅट इज FSSAI. त्याच्यानंतर इथे एक अजून बॉडी आलेली आहे, ती बॉडी म्हणजे CPCSCA. ही जी बॉडी आहे CPCSCA हे कोणत्या ऍक्ट मध्ये येते माहिती आहे का? विच ऍक्ट? CPCSCA बॉडी. यस, ॲनिमल क्रुएल्टी. ॲनिमल क्रुएल्टी ऍक्ट जे आहे त्याच्यामध्ये CPCSCA येते. ओके, अँड व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ CDSCO? सेंट्रल ड्रग स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन. करेक्ट, इट इज सेंट्रल ड्रग्स कंट्रोल स्टँडर्ड ऑर्गनायझेशन. ओके, ठीक आहे. सो नाउ सेव्ह अँड नेक्स्ट. पुढे जाऊया. देन विच लिस्ट वुड इन्क्लूड आयटम्स लाईक बँडेजेस अँड ग्लोव्स? ऑप्शन ए फार्मास्युटिकल इन्व्हेंटरी लिस्ट, ऑप्शन बी मेडिकल इक्विपमेंट लिस्ट, ऑप्शन सी एसेन्शियल ड्रग लिस्ट, ऑप्शन डी एसेन्शियल कन्झ्युमेबल लिस्ट.
ऑप्शन बी मेडिकल इक्विपमेंट. एक आन्सर बी आलेलं आहे, एक आन्सर डी. डी मेजॉरिटी आहे. ऑप्शन डी सर. ऑप्शन डी हा मेजॉरिटी आहे. आपण ऑप्शन डी सिलेक्ट करूया. आणि मला जर विचारलं तर माझं आन्सर ऑप्शन डी असेल, एसेन्शियल कन्झ्युमेबल लिस्ट. लक्षात घ्या, बँडेजेस अँड ग्लोव्ज हे मेडिकल इक्विपमेंट नाही, हे कन्झ्युमेबल्स आहेत इन दी हॉस्पिटल्स. हॉस्पिटल्समध्ये हे कन्झ्युमेबल्समध्ये येतात. ओके, सो विच लिस्ट वुड इन्क्लूड आयटम्स लाईक बँडेज अँड ग्लोव्ज, तर एसेन्शियल कन्झ्युमेबल्स लिस्टमध्ये. ओके, सो सेव्ह अँड नेक्स्ट. देन which of the following is most likely to be included in both EDL and ECL? तर EDL आणि ECL दोन्हीमध्ये इन्क्लूड होणारं काय आहे? ऑप्शन ए सर्जिकल मास्क, ऑप्शन बी पेन किलर्स, ऑप्शन सी अँटीसेप्टिक्स, ऑप्शन डी नन ऑफ द अबव. बी पेन किलर्स. ओके, एक आन्सर बी आलेलं, एक आन्सर डी आलेला आहे. मृणाल म्हणते डी. ओके, दोन आन्सर आलेले आहेत, बाकी आन्सर्स. यस स्टुडंट्स. ओके, एक अजून आन्सर डी आलेला आहे, डी आलेला आहे. ओके, डी नन ऑफ द अबव करेक्ट. हे बघा, असं कोणतंही आयटम नाही जो दोन्ही लिस्टमध्ये इन्क्लूड होतोय. असं कोणतंही आयटम नसतं. ओके विष्णू, लक्षात घ्या. पेन किलर्स हा एसेन्शियल ड्रग लिस्टमध्ये जाईल, तो ECL मध्ये येणार नाही. ओके, सर्जिकल मास्क असतील तर सर्जिकल मास्क ECL मध्ये जाईल, ECL. ओके, तर असं कोणतेही आयटम हॉस्पिटलमध्ये नाही आहे की जो EDL आणि ECL दोन्हीमध्ये कव्हर होईल. सो मला विचाराल तर माझा आन्सर डी आहे. ओके, नन ऑफ द अबव. सो सेव्ह अँड नेक्स्ट. देन नेक्स्ट क्वेश्चन. ऑप्टिमम बॅक्टेरिसाइडल कॉन्सन्ट्रेशन ऑफ अल्कोहोल इज सॉल्युशन्स इन वॉटर. ऑप्शन ए 60 to 90% व्हॉल्यूम बाय व्हॉल्यूम. ऑप्शन बी, अच्छा इथे ऑप्शन बी पण सेम आलेला आहे. ओके, 60 to 90. ऑप्शन सी 40 to 50. ओके, हे ऑप्शन्स रिपीट झालेले आहेत, तर मी याला चेंज करतो ऑप्शन्सला. ठीक आहे, ऑप्शन्सला मी चेंज करतो. सो ऑप्शन ए सपोज 60 to 90 व्हॉल्यूम मध्ये डिफरन्स आहे ना, वेट बाय वेट, वेट बाय व्हॉल्यूम. सॉरी, लेट मी चेक. ओ यस, थँक्यू. सो देर इज व्हॉल्यूम बाय व्हॉल्यूम आणि वेट बाय व्हॉल्यूम आहे. ओके, यस. सो 60 to 90% व्हॉल्यूम बाय व्हॉल्यूम, 60 to 90% weight by volume, 40 to 50% volume by volume, and 40 to 50% weight by volume. Yes, give the answer. Yes, काय येईल तुमचा आन्सर? ओके, उमामा, सुमैया, प्रणाली ए आन्सर देतात आहे 60 to 90% व्हॉल्यूम बाय व्हॉल्यूम. सो मेजॉरिटी आन्सर 60 to 90% व्हॉल्यूम बाय व्हॉल्यूम आहे. आणि माझं पण आन्सर हेच आहे, 60 to 90% व्हॉल्यूम बाय व्हॉल्यूम, वेट बाय व्हॉल्यूम येणार नाही. तर जे अल्कोहोल आहे, अल्कोहोलमध्ये कोणते अल्कोहोल हे आपण डिसइन्फेक्टंट म्हणून वापरतो किंवा बॅक्टेरिसाइडल म्हणून वापरले जातात हॉस्पिटलमध्ये? विच अल्कोहोल्स? आयसोप्रोपिल अल्कोहोल. यस, आयसोप्रोपिल अल्कोहोल आणि इथेल अल्कोहोल सुद्धा. ओके, इथेल अल्कोहोल आणि आयसोप्रोपिल अल्कोहोल दोन्ही पण आपण डिसइन्फेक्टंट किंवा बॅक्टेरिसाइडल किंवा अँटीसेप्टिक म्हणून हॉस्पिटलमध्ये यूज करू शकतो. तर हे दोन्ही जे अल्कोहोल्स आहेत, तर त्यांचं जे कॉन्सन्ट्रेशन असतं बॅक्टेरिसाइडल कॉन्सन्ट्रेशन, दॅट इज 60 to 90% व्हॉल्यूम बाय व्हॉल्यूम. ओके, ठीक आहे. सेव्ह अँड नेक्स्ट. सर मला स्क्रीन थोड्या वेळाने दिसते, अजून जातीये थोड्या वेळात सर. थोड्या वेळात दिसते आणि पुन्हा जातीये सर. पण मी नेटवर्क मध्येच आहे, मी वर आली आहे. नाही तर नेटवर्कचा इश्यू आहे, बाकीच्यांना कुणालाच प्रॉब्लेम नाहीये. ओके, माझं पण नेटवर्क ओके आहे आता. अजून कुणाला प्रॉब्लेम आहे का स्क्रीन रिलेटेड? आता पुन्हा नो सर. नो. तर जस्टिने तुमचं नेटवर्क बघा अजून. ठीक आहे, नेटवर्क सेटिंग काही करता आलं तर बघा. देयर इज अ प्रॉब्लेम विथ युअर नेटवर्क. ठीक आहे. हां, ओके सर. ठीक आहे. सो फॉर्मेलिन इज ऑप्शन ए 37% फॉर्मल्डिहाइड बाय वेट, ऑप्शन बी 47% फॉर्मल्डिहाइड बाय वेट, ऑप्शन सी 50% फॉर्मल्डिहाइड बाय वेट, ऑप्शन डी 1% फॉर्मल्डिहाइड बाय वेट. ऑप्शन ए सर, 37% ऑफ फॉर्मल्डिहाइड बाय वेट. करेक्ट, माझं पण हेच आन्सर आहे. ऑप्शन ए 37% फॉर्मल्डिहाइड बाय वेट. ओके, फॉर्मॅलिन. सो सेव्ह अँड नेक्स्ट. देन शेड्यूल M incorporating GMP was introduced in option A 1987, option B 1988, option C 1989,
ऑप्शन डी 1990. सो केव्हा इंट्रोड्यूस करण्यात आला शेड्यूल एम जीएमपी? शेड्यूल एम मध्ये जीएमपी केव्हा इन्क्लूड करण्यात आला? बी. ओके, 1988 बी. मेजॉरिटी बी आन्सर आहे आणि माझं पण आन्सर बी आहे. ओके, सो सेव्ह अँड नेक्स्ट. देन CGMP is part of the following schedule. Option A Schedule N, Option B Schedule W, Option C Schedule X, Option D Schedule M. यस, सगळ्यांचाच आन्सर ऑप्शन डी आलेला आहे. यस, ऑल ऑफ यू आर करेक्ट. ऑप्शन डी म्हणतात आहे सर्वच. शेड्यूल एन कशाबद्दल आहे? शेड्यूल एन मिनिमम रिक्वायरमेंट फॉर फार्मसी. यस, मिनिमम रिक्वायरमेंट टू रन दी फार्मसी. मिनिमम रिक्वायरमेंट. आपल्या बुकमध्ये एक याचा आन्सर चुकलेला आहे. बुकमध्ये ते मॅक्झिमम रिक्वायरमेंट असं झालेलं आहे. त्या बुकमध्ये तेवढं ते करेक्शन करा. ओके, त्यानंतर शेड्यूल एक्स कशाबद्दल आहे? नार्कोटिक ड्रग्स. नार्कोटिक्स अँड सायकोट्रोपिक सबस्टन्सेस. ओके, सायकोट्रॉपिक. हां, मला सांगा की नार्कोटिक ड्रग्सचं एक्झाम्पल काय दिलेलं आहे शेड्यूल एक्स मध्ये? कोणत्या ड्रग्स नार्कोटिक्स मध्ये आहेत? बार्बिट्युरेट्स. बार्बिट्युरेट्स नार्कोटिक मध्ये आहेत का सायकोट्रोपिक मध्ये आहेत? ओपियम, एम्फेटामाइन नार्कोटिक मध्ये का सायकोट्रोपिक? हे बघा, शेड्यूल एक्स बघताना त्याच्यामध्ये नार्कोटिक्सची लिस्ट वेगळी आहे. नार्कोटिक्समध्ये ओपियम आहे, कोकोआ आहे आणि कॅनॅबिस आहे. ओपियम, कोकोआ, कॅनॅबिस हे जे आहेत हे नार्कोटिक्स आहेत. आणि बाकी एम्फेटामिन आहे, डायझेपाम आहे. तर एम्फेटामिन, डायझेपाम सारखे ड्रग्स हे सायकोट्रोपिक सबस्टन्सेसमध्ये दिलेले आहेत. ओके, तर बघा, यस, पॅपावर सोमनिफेरम हा नार्कोटिकमध्ये जाईल. आणि डायझेपाम असेल तर डायझेपाम, ऑक्साझेपाम, सिंकोना, नो, सिंकोना इज नॉट नार्कोटिक्स. सिंकोना नार्कोटिकमध्ये नाही आहे. काय यूज आहे सिंकोनाचा? सिंकोनाची कॅटेगरी काय आहे? यस, सांगा एनीबडी. सिंकोना कॅलिसिया. अँटी मलेरियल. यस, सिंकोना इज अँटी मलेरियल. यस, सिंकोना इज अँटी मलेरियल. चरस गांजा म्हणजेच कॅनॅबिस. ओके, चरस गांजा कॅनॅबिस. सिंकोना इज अँटी मलेरियल आणि सिंकोना हा नार्कोटिक मध्ये नाही. इट इज नॉट इन्क्लुडेड इन नार्कोटिक. सिंकोना नार्कोटिक नाही आहे. ओके, तर इथे मी ऑप्शन डी सिलेक्ट करतो, मेजॉरिटी आहे. सो सेव्ह अँड नेक्स्ट. देन सिटी स्कॅनर इज युज्ड फॉर हॉस्पिटल फार्मसीचा प्रश्न आहे. हॉस्पिटल फार्मसीमध्ये सिटी स्कॅनर यूज केला जातो. हॉस्पिटल्समध्ये सिटी स्कॅनर यूज केला जातो. सो सिटी स्कॅनर इज युज्ड फॉर ऑप्शन ए मॉर्फोलॉजिकल एक्झामिनेशन ऑफ ऑर्गन्स ऑफ बॉडी. ऑप्शन बी मायक्रोस्कोपिकल एक्झामिनेशन ऑफ ऑर्गन्स ऑफ बॉडी. ऑप्शन सी फिजिकल एक्झामिनेशन ऑफ ऑर्गन्स ऑफ बॉडी. ऑप्शन डी प्रीनेटल एक्झामिनेशन. सांगा. सी. दोन आन्सर सी आलेले आहेत. ऑल आन्सर सी आलेला आहे. आणि मला जर विचाराल तर मी म्हणेल मॉर्फोलॉजिकल एक्झामिनेशन ऑफ ऑर्गन्स ऑफ बॉडी. मॉर्फोलॉजिकल. ओके, मॉर्फोलॉजिकल. फिजिकल एक्झामिनेशन ऑफ ऑर्गन्स ऑफ बॉडी आणि मॉर्फोलॉजिकल एक्झामिनेशन. ठीक आहे. फिजिकल एक्झामिनेशन आणि मॉर्फोलॉजिकल मध्ये काय फरक असेल तर मॉर्फोलॉजिकलमध्ये एक्झॅक्टली साईज कशी आहे, शेप कसा आहे. ओके, साईज शेप त्याच्यामध्ये बघितलं जातं मॉर्फोलॉजिकली. ओके, फिजिकल म्हटल्यावरती त्याच्यामध्ये शेप किंवा साईज वगैरे असं काही एक्झॅक्टली आपण म्हणत नाही. मॉर्फोलॉजी म्हणजे कॉग्नोसीमध्ये पण बघा, फार्माकोग्नोसीमध्ये आपण मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टरिस्टिक्स बघतो. मॉर्फोलॉजी स्टडी करतो म्हणजे काय स्टडी करतो आपण तर त्याचा कलर काय आहे, त्याचा शेप कसा आहे, साईज कसा आहे, टेस्ट कशी आहे, हे सगळे एक्सटर्नल कॅरेक्टरिस्टिक्स बघितले जातात ना. फिजिकल एक्झामिनेशन म्हटल्यावरती तसं येत नाही. ओके, सो इथे ऑप्शन ए मॉर्फोलॉजिकल एक्झामिनेशन ऑफ ऑर्गन्स ऑफ बॉडी हे माझं आन्सर आहे. मेजॉरिटी आन्सर सी आलेला आहे. तर आपण इथे सी सिलेक्ट करूया. मेजॉरिटी प्रमाणे आपण जाऊया. ओके, सो इथे सेव्ह अँड नेक्स्ट करतो. देन एक्सरे रिपोर्ट ऑफ पेशंट इज पॅरामीटर इन मॉनिटरिंग थेरपी. ऑप्शन ए सब्जेक्टिव्ह, ऑप्शन बी ऑब्जेक्टिव्ह, ऑप्शन सी बोथ ए अँड बी, ऑप्शन डी नन ऑफ दिस. उत्तर माहित असेल तर द्या, माहित नसेल तर एने टाईप करा. नॉट अटेम्प्टेड. सांगा.
ओके, एक आन्सर सी आलेला आहे, दुसरं नन ऑफ दिस आलेलं आहे, एक आन्सर नॉट अटेम्प्टेड पण आलेलं आहे. आता बघा, जेव्हा आपण सिम्पटम्स बद्दल बोलतोय, सिम्पटम्स, ठीक आहे, अनआन्सर्ड पण आलेले आहेत, मेजॉरिटी अनआन्सर आहे. तर जेव्हा सिम्पटम्स आपण म्हणतो ना, सिम्पटम्स आणि सायन्स अँड सिम्पटम्स, तर सायन्स अँड सिम्पटम्समध्ये दोन प्रकार असतात. एक असतात सब्जेक्टिव्ह, ओके, सब्जेक्टिव्ह, आणि दुसरं असतं ऑब्जेक्टिव्ह. सब्जेक्टिव्ह अँड ऑब्जेक्टिव्ह म्हणजे जे काही मॅनिफेस्टेशन असतात, डिसीजचे मॅनिफेस्टेशन, सायन्स अँड सिम्पटम्स, तर त्याच्यामध्ये सब्जेक्टिव्ह अँड ऑब्जेक्टिव्ह असे प्रकार असतात. आता जर मी म्हणतो की मला भूक लागली आहे, आय एम हंग्री, तर आय एम हंग्री म्हटल्यावरती तुम्हाला ते दिसू शकेल का? कॅन यू सी की मला किती भूक लागलेली आहे हे तुम्ही बघू शकता का? तुम्ही बघू शकत नाही, ते फक्त मी फील करू शकतो. म्हणजे पेशंट जे काही फील करतो आणि त्याप्रमाणे तो सांगतो, ते सब्जेक्टिव्ह पॅरामीटर असतात. ते काय असतात? सब्जेक्टिव्ह. म्हणजे मी म्हणतो की मला खूप दुखतंय. अरे खूप दुखतंय म्हणजे किती दुखतंय हे डॉक्टर बघू शकतो का? पेशंट म्हणतो मला खूप दुखतंय, पण ते खूप दुखतंय म्हणजे किती दुखतंय डॉक्टर बघू शकतो का? नाही. हे फक्त पेशंट फील करू शकतो ना. पेशंट फील करतो आणि सांगतो की मला खूप दुखतंय, बरोबर आहे. म्हणजे तो झाला सब्जेक्टिव्ह पॅरामीटर. पण पेशंटला टेम्परेचर किती आहे, ठीक आहे, किती टेम्परेचर आहे हे डॉक्टर मोजू शकतो की नाही? बघू शकतो ना. फिवर मोजता येतं की नाही? राईट. पेशंट म्हणतो का की मला खूप जास्त फिवर आहे, पेशंटला असं म्हणताना बघितलं का तुम्ही कधी की मला खूप जास्त फिवर आहे? नाही. फिवर हे मोजल्या जाऊ शकतं, डॉक्टर ते मोजू शकतो, बरोबर आहे. किंवा इन्फॉर्मेशन असेल, सूज, तर पेशंट म्हणत नाही की मला खूप सुजलेलं आहे, डॉक्टर ते सूज बघू शकतो ना, डॉक्टर ते इन्फॉर्मेशन बघू शकतो, राईट. किंवा ब्लड प्रेशर आहे, ब्लड प्रेशर किती आहे मोजता येतं. पेशंट म्हणतो का की माझं खूप जास्त ब्लड प्रेशर आहे, खूप जास्त आहे, असं नसतं, पण डॉक्टर ते मोजू शकतो. म्हणजे पेशंट जे फील करतो आणि सांगतो ते झाले सब्जेक्टिव्ह पॅरामीटर. सब्जेक्ट म्हणजे व्यक्तीला जे काही फील होतं आणि तो ते सांगतो आणि त्याच्यावरून डॉक्टर अंदाज लावतो, राईट. तर दॅट इज सब्जेक्टिव्ह पॅरामीटर. आणि जे डॉक्टर बघू शकतो, मोजू शकतो, राईट, जे दुसरा व्यक्ती बघू शकतो, मोजू शकतो, ते ऑब्जेक्टिव्ह पॅरामीटर असतात. ओके. तर आता इथे जेव्हा आपण म्हणतो की एक्सरे फिल्म, तर एक्सरे फिल्म जी आहे ही सब्जेक्टिव्ह आहे का ऑब्जेक्टिव्ह आहे? सांगा बरं. एक्सरे रिपोर्ट उमामा तुम्ही सब्जेक्टिव्ह आहे ना? सब्जेक्टिव्ह आहे का तो? म्हणजे एक्सरे डॉक्टर बघू शकत नाही का? एक्सरे वरून आपल्याला अंदाज येत नाही का? आपण एक्सरे बघून सांगू शकत नाही का? हे बघा, पुन्हा तुमचं कन्फ्युजन काय होत आहे. सब्जेक्टिव्ह म्हणजे काय? पेशंट जे फील करू शकतो आणि सांगू शकतो. म्हणजे मला खूप दुखतंय, माझं डोकं खूप दुखतंय, तर एक्सरेमध्ये ते दिसतं का की किती दुखतंय म्हणून? एक्सरेमध्ये तुम्ही बघू शकता का की खूप डोकं दुखतंय म्हणजे किती लेवलला ते दुखतंय हे कळतं का आपल्याला एक्सरेमध्ये? नाही. पण एक्सरेमध्ये आपल्याला हे कळतं ना की ब्रेनमध्ये म्हणजे हेडमध्ये, स्कलमध्ये काय प्रॉब्लेम आहे का हे आपल्याला दिसतंय ना. आपण मॉर्फोलॉजी बघू शकतो ना एक्सरेमध्ये लंग्स कसं आहे, हार्ट कसं आहे, किडनी कशी आहे, इंटरनल ऑर्गन्स कसे आहेत हे बघू शकतो, कुणी पण बघू शकतं. तर जे दुसरा कोणी म्हणजे पेशंट सोडून पेशंट पण बघू शकतो आणि दुसरा व्यक्ती डॉक्टर पण बघू शकतो आणि डॉक्टर ते बघून त्याच्यावरून सांगू शकतो, तर ते ऑब्जेक्टिव्ह असतात, ऑब्जेक्टिव्ह पॅरामीटर्स. आणि जे पेशंट स्वतः फील करून सांगतो ते सब्जेक्टिव्ह पॅरामीटर असतात. तर एक्सरे फिल्म जी आहे, ते एक्सरे फिल्म किंवा एक्सरे रिपोर्ट, ठीक आहे, एक्सरे फिल्म हे डॉक्टर बघू शकतो की नाही आणि त्याच्यावरून अंदाज लावू शकतो की नाही सिरियसनेस ऑफ द डिसीज किती सिरियस आहे किंवा त्या डिसीजमध्ये काय इम्प्रूव्हमेंट होत आहे, इम्प्रूव्हमेंट किंवा वर्स्ट, एखादा डिसीज इम्प्रूव्ह होतोय का वर्स्ट होतोय हे डॉक्टर जेव्हा बघू शकतो एखादा पॅरामीटरवरून, तेव्हा तो पॅरामीटर ऑब्जेक्टिव्ह पॅरामीटर असतो. आणि जेव्हा पेशंट सांगतो की औषध घेतल्यामुळे मला बरं वाटतंय, माझं दुखणं कमी झालेलं आहे, एखादा ॲनाल्जेसिक घेतल्यानंतर पेशंट म्हणतो की माझं दुखणं कमी झालेलं आहे, तर डॉक्टर बघू शकतो का की किती दुखणं कमी झालेलं आहे? डॉक्टर बघू शकत नाही. पेशंट जेव्हा सांगेल
तेव्हाच ते डॉक्टरला समजेल. म्हणजे एखादा पेशंट आहे, त्याला आपण ॲनाल्जेसिक दिलंय आणि तो खोटं सांगतोय की माझं दुखणं कमी झालेलंच नाही, दुखणं अजून वाढत आहे, अजूनच वाढत आहे. मग डॉक्टर काय समजेल? डॉक्टर त्याच्यावरतीच विश्वास करेल ना. पेशंट जे सांगतोय त्याच्यावरती डॉक्टर विश्वास करेल. तर सब्जेक्टिव्ह पॅरामीटर म्हणजे पेशंट जे सांगतोय त्याच्यावरती डॉक्टर विश्वास करतो. पेशंट जे सांगतो त्याच्यावरती जेव्हा डॉक्टर विश्वास करतो ते सब्जेक्टिव्ह पॅरामीटर. आणि रिपोर्ट्स बघून किंवा बॉडीजवरती ऑब्झर्वेशन करून डॉक्टर जे समजून घेतो, डॉक्टरला जे समजतंय ते ऑब्जेक्टिव्ह पॅरामीटर. ओके. तर एक्सरे रिपोर्ट, एक्सरे फिल्म हे सब्जेक्टिव्ह का ऑब्जेक्टिव्ह? ओके, ऑब्जेक्टिव्ह. यस, इट इज ऑब्जेक्टिव्ह पॅरामीटर. हा ऑब्जेक्टिव्ह पॅरामीटर झाला. राईट. म्हणजे हा जो आहे एक्सरे रिपोर्ट, हा प्रश्न पण हॉस्पिटल रिलेटेड आहे. हॉस्पिटल फार्मसी, कम्युनिटी फार्मसी रिलेटेड हा क्वेश्चन आहे. ओके. कम्युनिटी फार्मसी मध्ये तुम्हाला हा प्रश्न मिळेल. कम्युनिटी फार्मसी. ओके. सेव्ह अँड नेक्स्ट. देन व्हॉट इज द पर्पज ऑफ द काउन्सिलिंग प्रोसेस इन फार्मसी प्रॅक्टिस? ऑप्शन ए, टू एंटरटेन अँड एंगेज कस्टमर्स. ऑप्शन बी, टू परsuade customers to purchase extra products. Option C, to provide information and guidance on use of medications. Option D, to expedite the prescription dispensing process. Okay. So majority answer C आलेला आहे. माझं पण आन्सर C आहे. Yes, C, to provide information and guidance on use of medications. So हा कम्युनिटी फार्मसीचा प्रश्न आहे. कम्युनिटी फार्मसी. ओके. चला, सेव्ह अँड नेक्स्ट. So, the prescription order represents a professional relationship between the prescriber, pharmacist and option A, manufacturer, option B, distributor, option C, patient, option D, hospital administration. Okay, C answer येत आहे. Okay, yes, majority answer C आलेला आहे. majority all सगळ्यांनी C आन्सर दिलेला आहे. सो इथे आपण सी आन्सर सिलेक्ट करू. माझं पण आन्सर सी आहे. ओके. तर प्रिस्क्रिप्शन ऑर्डर जे असतात दॅट इज द रिलेशनशिप बिटवीन द फार्मासिस्ट, प्रिस्क्रायबर, फार्मासिस्ट अँड पेशंट. हा पण प्रश्न कम्युनिटी फार्मसीचा आहे. ओके. सेव्ह अँड नेक्स्ट. ओके. आता इन्व्हेंटरी कंट्रोलचा प्रश्न. इन्व्हेंटरी. ओके. इन्व्हेंटरी कंट्रोलवरती प्रश्न. सो सिलेक्ट द अल्जेब्रिक फॉर्म्युला टू डिटरमाइन EOQ इन द फॉलोइंग फॉर्म्युली. A इक्वल्स टू, ए म्हणजेच ॲन्युअल कन्झम्पशन, बी म्हणजे बाईंग कॉस्ट पर ऑर्डर, सी म्हणजे कॉस्ट पर युनिट मटेरियल अँड एस म्हणजे स्टोरेज अँड अदर इन्व्हेंटरी कॅरिंग कॉस्ट. सो इथे ऑप्शन ए तुम्हाला दिसतंय, ऑप्शन बी, ऑप्शन सी, ऑप्शन डी. ओके. रीड करता येते तुम्हाला. सो इथे आन्सर काय आहे? सो आन्सर ए, मेजॉरिटी आन्सर ए आलेला आहे. मेजॉरिटी आन्सर ए. सो इन्व्हेंटरी कंट्रोलचा हा फॉर्म आहे क्वेश्चन. इन्व्हेंटरी कंट्रोलमध्ये EOQ. So now tell me what is EOQ? EOQ चा फुल फॉर्म काय? What is इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटी? Yes, it is the economic order quantity. EOQ is economic order quantity. आणि त्याचा फॉर्म्युला ऑप्शन ए इज द करेक्ट आन्सर. ठीक आहे. EOQ इक्वल्स टू अंडररूट ट्वाइस AB अपॉन CS. ओके. ओके. सेव्ह अँड नेक्स्ट. देन इन्व्हेंटरी रेफर्स टू दी Option A, list of all items, goods and materials for sale. Option B, list of all purchased items in a period. Option C, list of overstock items. And option D, list of all sold items in a period. Yes. Option A. Option A, option A, option A. Majority answer option A आलेला आहे आणि माझं पण आन्सर जे आहे ऑप्शन ए आहे. ओके. सो ऑप्शन ए आपण सिलेक्ट केलेला आहे. सेव्ह अँड नेक्स्ट. नाउ आर यूज्ड ॲज अँटी कॅरीज एजंट. ऑप्शन ए क्लोराइड्स, ऑप्शन बी ब्रोमाइड्स, ऑप्शन सी आयोडाइड्स, ऑप्शन डी फ्लोराइड्स. ऑप्शन डी फ्लोराइड्स. यस, ऑप्शन डी फ्लोराइड्स. सो हा डेंटल फार्मेकोलॉजीचा क्वेश्चन आहे. डेंटल फार्मेकोलॉजी. ओके. नाउ फ्लोराइड्स, जर फ्लोराइड्स ह्याचं जे कॉन्सन्ट्रेशन आहे हे एक्सेस झालं तर कोणता डिसीज होतो? एक्सेस ऑफ फ्लोराइड्स कॅन कॉज, एक्सेस कंझम्पशन ऑफ फ्लोराइड्स कॅन कॉज विच डिसीज?
डेंटल फ्लोरोसिस. डेंटल फ्लोरोसिस नाही, आपण त्याला फ्लोरोसिस म्हणूया. फ्लोरोसिस, येस, डेंटल फ्लोरोसिस पण होतो, डेंटल फ्लोरोसिस पण होतो. आणि फ्लोरोसिस म्हणजे त्याच्यामध्ये बोन्सचा पण शेप चेंज होऊ शकतो. बोन्स डिफॉर्मिटीज, बोन डिफॉर्मिटीज पण होऊ शकतात. डेंटल डिफॉर्मिटी पण होऊ शकते, बोन डिफॉर्मिटी पण होऊ शकतात. दॅट इज फ्लोरोसिस. ओके, ठीक आहे. सो नाव यस, बोन डिफॉर्मिटी इज ऑल्सो देअर. सो सेव्ह अँड नेक्स्ट. ओके, तर इथे वॉर्निंग आलेली आहे की चेक करा तुमचे सगळे क्वेश्चन सॉल्व्ह झालेत का. तर आपले अटेम्प्टेड किती 21 आपण अटेम्प्ट केलेले आहेत, अनअटेम्प्टेड 19 आहेत. तर इथे आपण क्वेश्चन नंबर 1 पासून सुरू करूया परत. ओके, 1 to 19. सो क्वेश्चन 1 मी सिलेक्ट केलंय. ओके, सो क्वेश्चन 1. नाव द रूट ऑफ ऍडमिशन फॉर मेटफॉर्मिन इज ऑप्शन ए पॅरेंटरल, ऑप्शन बी ओरल टॉपिकल, ऑप्शन सी ओरल, ऑप्शन डी रेक्टल. ओके, यस, सगळ्यांनी सगळ्यांनी ऑप्शन सी आन्सर दिलेला आहे. माझं पण आन्सर सी ओरल आहे. सो ओरल आपण सिलेक्ट करूया. तो हा क्वेश्चन रूट ऑफ ड्रग ऍडमिनिस्ट्रेशनचा आहे, रूट ऑफ ड्रग ऍडमिनिस्ट्रेशन जनरल फार्मेकोलॉजीचा. मेटफॉर्मिन, व्हॉट इज द इंडिकेशन फॉर मेटफॉर्मिन किंवा थेरप्युटिक यूज काय? डायबिटीज टाइप 2 डायबिटीज मेलायटस. तर टाइप 2 डायबिटीज मेलायटस ओरल हायपोग्लायसेमिक, यस, ओरल हायपोग्लायसेमिक आहे. टाइप 2 डायबिटीज मेलायटस मध्ये फर्स्ट लाइन ट्रीटमेंट और फर्स्ट चॉइस ड्रग आहे मेटफॉर्मिन. मेटफॉर्मिनचा मेकॅनिझम ऑफ ऍक्शन काय आहे? व्हॉट इज द मेकॅनिझम? सर, इट सेन्सिटाइज द रिसेप्टर फॉर इन्सुलिन. यस, इन्सुलिन साठी रिसेप्टार म्हणजे लिव्हर हिपॅटिक रिसेप्टार्स, ते लिव्हर मधले रिसेप्टार्स किंवा पेरिफेरल टिश्यूज मधले रिसेप्टार्स, तर त्यांना तो सेन्सिटाइज करतो फॉर इन्सुलिन. ओके, मेटफॉर्मिन हा इन्सुलिन सिक्रेटोगॉग आहे का? इन्सुलिन सिक्रेटोगॉग म्हणजे इन्सुलिनचा सिक्रेशन करतो का? नाही. ओके, करेक्ट. सो मेटफॉर्मिनचा केमिकली व्हॉट इज इट? केमिकली कोणत्या क्लासमध्ये येतो मेटफॉर्मिन? केमिकली बेगुनाइट. यस, बायगायनाइट्स, राईट. सो केमिकली इट इज बायगायनाइट क्लासचा आहे मेटफॉर्मिन. करेक्ट. ओके, चला. सो मेजॉरिटी आन्सर सी आहे. सेव्ह अँड नेक्स्ट. ओके, सो नाउ इन कॅरियर मेडिएटेड ट्रान्सपोर्ट एनर्जी इज derived फ्रॉम ऑप्शन ए हायड्रोलिसिस ऑफ एटीपी, ऑप्शन बी प्रोटीन मेटाबॉलिझम, ऑप्शन सी कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट, ऑप्शन डी ऑल ऑफ द अबव. ओके, ऑप्शन ए आन्सर येत आहे मेजॉरिटी, सगळ्यांचंच आन्सर ऑप्शन ए आहे. माझं पण आन्सर ऑप्शन ए आहे, हायड्रोलिसिस ऑफ एटीपी. आता मला इथे सांगा की कॅरियर मेडिएटेड ट्रान्सपोर्टमध्ये इथे कोणत्या कॅरियर मेडिएटेड ट्रान्सपोर्ट बद्दल म्हटलेलं आहे? विच कॅरियर मेडिएटेड ट्रान्सपोर्ट इज हियर? कोणतं कॅरियर मेडिएटेड ट्रान्सपोर्ट इथे डिस्कस केलेलं आहे किंवा डिस्क्राईब केलेलं आहे? विच कॅरियर मेडिएटेड ट्रान्सपोर्ट? Active transport, right? It is active transportation, correct? Active transportation. So there are two types of carrier mediated transport. दोन टाइप्स कोणते? ते एक फॅसिलिटेटेड पॅसिव्ह डिफ्युजन आहे, फॅसिलिटेटेड पॅसिव्ह डिफ्युजन, अँड सेकंड वन इज ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट. आता जो फॅसिलिटेटेड पॅसिव्ह डिफ्युजन आहे, इट डझंट रिक्वायर एनर्जी, फॅसिलिटेटेड पॅसिव्ह डिफ्युजन, आणि इट इज फ्रॉम हायर टू लोअर कॉन्सन्ट्रेशन, राईट. आणि जो ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट असतो, त्या ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्टेशन रिक्वायर्स एनर्जी, आणि जी एनर्जी मिळते ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्टेशनसाठी, जी एनर्जी रिक्वायर आहे ती एनर्जी एटीपी पासून घेतल्या जाते. ओके, सो इथे सेव्ह अँड नेक्स्ट. नाउ विच टिश्यू हॅज द ग्रेटेस्ट कॅपॅसिटी टू बायोट्रान्सफॉर्म ड्रग्स? ऑप्शन ए किडनी, ऑप्शन बी लिव्हर, ऑप्शन सी लंग्स, ऑप्शन डी स्किन. लिव्हर. यस, लिव्हर, करेक्ट. इट इज द लिव्हर. ओके, सो अदर टिश्यूज पण आहेत, म्हणजे किडनी आहे किंवा इंटेस्टाईन आहे. किडनी, इंटेस्टाईन, ब्रेन, इथे पण बायो ट्रान्सफॉर्मेशन होतो. या टिश्यूजमध्ये पण मेटाबॉलिझम होतो, पण लिव्हरमध्ये तो सर्वात जास्त होतो. सो बायो ट्रान्सफॉर्म दॅट मीन्स मेटाबॉलिझम. अँड व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ मेटाबॉलिझम? काय आहे मेटाबॉलिझम? व्हॉट इज मेटाबॉलिझम? मेटाबॉलिझम काय असतं? बायो ट्रान्सफॉर्मेशन काय असतं? सर, ट्रान्सफॉर्मेशन ऑफ ड्रग इनटू सोल्युबल फॉर्म फॉर एक्सक्रीशन अँड इलिमिनेशन.
यस फॉर एक्सक्रिशन. ओके, म्हणजेच मेटाबॉलिझममध्ये केमिकल अल्टरेशन ऑफ द ड्रग मॉलिक्यूल इज देअर. केमिकल अल्टरेशन, यस, केमिकली अल्टर द ड्रग अँड ॲक्टिव्ह अँड मॉडिफाय ॲक्टिव्ह. ओके, तर मेटाबॉलिझममध्ये ड्रगला केमिकली चेंज केलं जातं. ड्रग मॉलिक्यूलला केमिकली म्हणजे केमिकल रिॲक्शनच्या थ्रू ड्रग मॉलिक्यूलच्या स्ट्रक्चरला चेंज केलं जातं आणि त्याची एक्सिटेबिलिटी इन्क्रीज केली जाते. एक्सिटेबिलिटी इन्क्रीज केल्या जाते म्हणजे त्याची वॉटर सॉल्युबिलिटी इन्क्रीज केल्या जाते आणि त्याची युरिनमध्ये सॉल्युबिलिटी इन्क्रीज करून त्याला एक्सिट केलं जातं. आता मेटाबॉलिझमचे 2 फेजेस आहेत, फेज 1 अँड फेज 2. फेज 1 मध्ये कोणत्या रिॲक्शन्स येतात? फेज 1 मध्ये कोणत्या रिॲक्शन्स आहेत? यस, ऑक्सिडेशन, रिडक्शन अँड हायड्रोलिसिस. ऑक्सिडेशन, रिडक्शन अँड हायड्रोलिसिस या फेज 1 च्या रिॲक्शन आहेत. फेज 1 इज ऑल्सो नोन ॲज फंक्शनलायझेशन रिॲक्शन, राईट. फेज 1 लाच फंक्शनलायझेशन रिॲक्शन असं सुद्धा म्हटलं जातं, करेक्ट. फेज 1 इज ऑल्सो नोन ॲज फंक्शनलायझेशन रिॲक्शन. आणि फेज 2 जो आहे, फेज 2 इज कॉन्जुगेशन रिॲक्शन, कॉन्जुगेशन, राईट. ओके, तर इथे आपण ऑप्शन बी सिलेक्ट केलेला आहे. सो सेव्ह अँड नेक्स्ट. Now, identify the correct statement. So, first pass effect occurs in case of oral administration of drugs. Option B, first pass effect occurs in case of parenteral administration of drugs. Option C, first pass effect occurs in case of topical administration of drugs. And option D, first pass effect occurs in case of sublingual administration of drugs. So, okay, option A, option A, option A. Yes, सगळ्यांनीच ऑप्शन ए सिलेक्ट केलेला आहे. मेजॉरिटी ऑप्शन ए आहे. माझं पण आन्सर ऑप्शन ए आहे. सो फर्स्ट पास इफेक्ट ऑकर्स इन केस ऑफ ओरल ॲडमिशन ऑफ ड्रग्स. दिस इज द करेक्ट स्टेटमेंट. नाउ टेल मी व्हॉट इज फर्स्ट पास इफेक्ट. फर्स्ट पास इफेक्ट किंवा फर्स्ट पास मेटाबॉलिझम म्हणजे काय? व्हॉट इज इट? काय असतं फर्स्ट पास इफेक्ट? सर, ड्रग ओरली ऍडमिनिस्टर केल्यानंतर लिव्हर मध्ये जातं रॅपिड चेंज होण्यासाठी, एक्सक्रिशन साठी. तर ड्रग मध्ये केमिकल चेंज होतं, त्याचं एदर हायड्रॉलिसिस, ऑक्सिडेशन, रिडक्शन होतं. असं नाहीये. ओके, म्हणजे हाफ कन्सेप्ट तुमची करेक्ट आहे, हाफ तुमची रॉंग आहे. फर्स्ट पास इफेक्ट मध्ये ड्रग हा जीआय ट्रॅक मधून लिव्हरमध्ये जातो आणि तिथून तो होल बॉडीमध्ये डिस्ट्रीब्यूट होतो. ओके, म्हणजे आपण असं म्हणूया की होल बॉडीमध्ये डिस्ट्रीब्यूट होण्याच्या आधी किंवा ब्लड सर्क्युलेशनमध्ये डिस्ट्रीब्यूट होण्याच्या आधी ड्रगचं जे मेटाबॉलिझम होतं लिव्हरमध्ये, दॅट इज द फर्स्ट पास इफेक्ट ऑर फर्स्ट पास मेटाबॉलिझम. म्हणजे जीआय ट्रॅक्टमध्ये जे काही कंटेंट असतात, म्हणजे इसोफॅगस, स्टमक, स्मॉल इंटेस्टाईन, लार्ज इंटेस्टाईन आणि रेक्टममध्ये इंटरनल हिमोरॅडल व्हेन असते रेक्टममध्ये. तर इसोफॅगस, स्टमक, स्मॉल इंटेस्टाईन, लार्ज इंटेस्टाईन आणि रेक्टममधून इंटरनल हिमोरॅडल व्हेन. तर ह्या सगळ्या थ्रू ड्रग हा पहिले लिव्हरमध्ये जातो. लिव्हरमध्ये त्याचा मेटाबॉलिझम होत असतं, ठीक आहे. तर 100% मेटाबॉलिझम होत नाही, काही लिटिल अमाऊंटमध्ये काही प्रमाणात मेटाबॉलिझम होतं. आणि जो काही रिमेनिंग ड्रग असेल, मग तो ड्रग जो की अनचेंज ड्रग आहे, अनचेंज ड्रग, तो ड्रग हार्टमध्ये जातो. कुठे जातो? हार्टमध्ये. कुठून जातो? इन्फेरियर वेना केवा. इन्फेरियर वेना केवा थ्रू तो ड्रग हार्टमध्ये जातो आणि हार्टमध्ये गेल्यानंतर मग तो होल बॉडीमध्ये डिस्ट्रीब्यूट होतो, होल बॉडीमध्ये तो सर्क्युलेट होतो, राईट. तर इथे जीआय ट्रॅकमधून जो काही ड्रग लिव्हरमध्ये जातो आणि मग तो होल बॉडीमध्ये डिस्ट्रीब्यूट होतो. तर लिव्हरमध्ये गेल्यानंतर जे काही अमाऊंटमध्ये, जे काही प्रोपोर्शनमध्ये ड्रगचं मेटाबॉलिझम होत असतं, दॅट इज द फर्स्ट पास मेटाबॉलिझम. आणि एखाद्या ड्रगचं जर हाय फर्स्ट पास मेटाबॉलिझम असेल, खूप हायर लेवलला, तर अशा ड्रग्स आपण ओरली देत नाही. ओके, तर लक्षात घ्या फर्स्ट पास इफेक्ट. तर जेव्हा फर्स्ट पास मेटाबॉलिझम होतं तर तिथे 100% मेटाबॉलिझम होऊन जातं असं नाही. लिटिल अमाऊंटमध्ये काही प्रमाणात तिथे मेटाबॉलिझम होत असतं. जर खूपच जास्त मेटाबॉलिझम होत असेल, फर्स्ट पास मेटाबॉलिझम खूप जास्त असेल, तर अशा ड्रग्स ओरली दिले जात नाही. ओके, चला, तर इथे ऑप्शन ए आपण सिलेक्ट करूया, सेव्ह अँड नेक्स्ट. ओके, ठीक आहे. सो नेटवर्क इश्यू इज देअर, नेटवर्क स्लो आहे. ओके, नेटवर्क इज स्लो.
टायमर पण इथे फ्रीज झालेला आहे. ओके, वेट. ओके, ठीक आहे. नाउ नेक्स्ट क्वेश्चन. सो दिस इज क्वेश्चन नंबर किती क्वेश्चन? 25 क्वेश्चन अटेम्प्ट झालेले आहेत आपले, 15 अनअटेम्प्टेड आहेत. टाइम किती? सो टाइम लेफ्ट 42 मिनिट्स लेफ्ट आहे अजून. सो अ हायड्रोफिलिक मेडिसिनल एजंट has the following property. Option A, low ability to penetrate through the cell membrane lipids. Option B, penetrate through membranes by means of endocytosis. Option C, easy permeation through the blood-brain barrier. And option D, high reabsorption in renal tubules. So, option A. Yes, Option A. Majority option A आलेला आहे. मी पण ऑप्शन ए सिलेक्ट करणार. ओके, सो इट हॅज म्हणजे जे हायड्रोफिलिक एजंट असतात, सो दे हॅव लो ॲबिलिटी टू पेनिट्रेट थ्रू द सेल मेम्ब्रेन लिपिड्स. ओके, म्हणजेच यांचा पॅसिव्ह डिफ्युजन होत नाही. जे हायड्रोफिलिक ड्रग असतात, हायड्रोफिलिक, ते पॅसिव्हली डिफ्यूज होतात का? तर नाही. हायड्रोफिलिक ड्रग्स हे पॅसिव्हली डिफ्यूज होत नाही. ओके, तिथे सेव्ह अँड नेक्स्ट. देन नेक्स्ट क्वेश्चन. प्राझोसिन इज ऑप्शन ए अल्फा 1 सिलेक्टिव्ह ब्लॉकर, ऑप्शन बी अल्फा 2 सिलेक्टिव्ह ब्लॉकर, ऑप्शन सी बीटा 1 सिलेक्टिव्ह ब्लॉकर, ऑप्शन डी बीटा 2 सिलेक्टिव्ह ब्लॉकर. अल्फा 1 ब्लॉकर सिलेक्टिव्ह. यस, सो मेजॉरिटी आन्सर ए आलेला आहे. ऑप्शन ए प्राझोसिन सीन ड्रग आहे, पापी ड्रग आहेत, एसआयएन सीन. ओके, तर अल्फा 1 सिलेक्टिव्ह ब्लॉकर आहे. सो मेजॉरिटी म्हणजे सगळ्यांनीच ऑप्शन ए सिलेक्ट केलेला आहे. मी पण ऑप्शन ए सिलेक्ट करतो. आता याचं इंडिकेशन काय, यूज काय आहे? अल्फा 1 सिलेक्टिव्ह ब्लॉकरचं मेन इंडिकेशन काय? बीपीएच. अँटी हायपरटेन्सिव्ह सर. यस, अँटी हायपरटेन्सिव्ह पण आहे. दे आर अँटी हायपरटेन्सिव्ह आणि मेनली दे आर यूज टू ट्रीट बीपीएच, बिनाइन प्रोस्टेटिक हायपरप्लासिया. बिनाइन प्रोस्टेटिक हायपरप्लासियाच्या ट्रीटमेंटमध्ये मेनली अल्फा 1 सिलेक्टिव्ह ब्लॉकर्स यूज केले जातात. ओके, सो सेव्ह अँड नेक्स्ट. नाउ then is used to diagnose myasthenia gravis. Option A hydrophonium, option B cyclosporin, option C methotrexate, option D pyridostigmine. Yes, type your answer. Okay, hydrophonium. D A. आता मेजॉरिटी डी आन्सर येत आहे. सी पण आन्सर आलेला आहे, ए पण आन्सर आलेला आहे. काही hydrophonium म्हणतात, काय methotrexate म्हणतात, काय pyridostigmine म्हणतात. ओके, तर इथे डी मेजॉरिटी आहे. आणि माझा जर आन्सर तुम्ही म्हणाल तर माझा आन्सर आहे ऑप्शन ए. ओके, आय विल सिलेक्ट ऑप्शन ए. मेजॉरिटीने ऑप्शन डी सिलेक्ट केलेला आहे, म्हणून आपण मेजॉरिटी प्रमाणे जाऊया आणि ऑप्शन डी सिलेक्ट करू. ओके, आता इथे बघा, प्रश्न तुम्ही नीट विचार करा प्रश्नावरती. ज्यांनी ऑप्शन डी सिलेक्ट केलेला आहे त्यांनी विचार करा की इथे काय म्हटलेलं आहे, इज यूज टू डायग्नोज मायस्थेनिया ग्रेव्हिस. इज यूज टू ट्रीट मायस्थेनिया ग्रेव्हिस असं नाहीये. ट्रीट हा शब्द आलेला नाहीये, डायग्नोस हा शब्द आलेला आहे. मायस्थेनिया ग्रेव्हिसचं डायग्नोसिस करायचं असेल तर त्यासाठी इड्रोफोनियम हा जो कोलिनर्जिक ड्रग आहे, इनडायरेक्ट ऍक्टिंग कोलिनर्जिक ड्रग, हा इनडायरेक्ट ऍक्टिंग कोलिनर्जिक ड्रग यूज केला जातो टू डायग्नोस मायस्थेनिया ग्रेव्हिस. जर मायस्थेनिया ग्रेव्हिसचं ट्रीटमेंट असेल, ट्रीटमेंट यूज टू ट्रीट मायस्थेनिया ग्रेव्हिस, ट्रीट शब्द असता तर आपण पायरिडोस्टिग्मिन सिलेक्ट केलं असतं. ओके, पायरिडोस्टिग्मिन केव्हा येईल? जेव्हा ट्रीटमेंट असेल तर, आणि डायग्नोसिस असेल तर इड्रोफोनियम येतं. आता इड्रोफोनियम आणि पायरिडोस्टिग्मिन हे दोन्ही इनडायरेक्ट ऍक्टिंग कोलिनर्जिक ड्रग्स आहेत. इनडायरेक्ट ऍक्टिंग कोलिनर्जिक ड्रग्स म्हणजे ते रिव्हर्सिबली कोलिनस्टेरेज एन्झाइमला इनहिबिट करतात. इड्रोफोनियम आणि पायरिडोस्टिग्मिन हे दोन्ही ड्रग कोलिनस्टेरेज एन्झाइमला रिव्हर्सिबली कॉम्पिटेटिव्हली इनहिबिट करतात आणि ऍसिडाइल कोलिनची लेवल इन्क्रीज करतात. ओके, आता इथे इड्रोफोनियम जो आहे त्याचा जो हाफ लाईफ आहे, प्लाझ्मा हाफ लाईफ, तर प्लाझ्मा हाफ लाईफ जे आहे इड्रोफोनियमचं, दॅट इज नियर अबाउट 10 मिनिट्स. ओके, जास्त नाही आहे त्याचा प्लाझ्मा हाफ लाईफ. त्याचा प्लाझ्मा हाफ लाईफ नियर अबाउट 10 मिनिट्स आहे. तर पायरिडोस्टिग्मिन याचा हाफ लाईफ लॉंगर आहे, जास्त आहे. पायरिडोस्टिग्मिनचा हाफ लाईफ जास्त आहे. म्हणजे इड्रोफोनियम हा फॉर शॉर्ट पिरियड ऑफ टाइम, म्हणजे जास्तीत जास्त 10 मिनिटापर्यंतच तो इफेक्ट प्रोड्यूस करेल. ओके, पण पायरिडोस्टिग्मिनचा इफेक्ट जास्त वेळ असेल. म्हणजे जर लॅबोरेटरीमध्ये, पॅथॉलॉजिकल लॅबमध्ये किंवा क्लिनिकमध्ये मायस्थेनिया ग्रेव्हिसचं आपल्याला डायग्नोसिस करायचं असेल, तर डायग्नोसिससाठी आपण असे ड्रग यूज करतो ज्यांचं की हाफ लाईफ कमी आहे. ओके, डायग्नोसिस करताना जेव्हा ड्रग्ज यूज केले जातात तर नॉर्मली असे ड्रग्ज यूज केले जातात
ज्यांचा प्लाझ्मा हाफ लाईफ कमी असतं. ओके, तर इथे इड्रोफोनियम याचा हाफ लाईफ कमी आहे ॲज कम्पेअर टू पायरिडोस्टिग्मिन. म्हणून इथे इड्रोफोनियम हा ड्रग जो आहे हा यूज केला जाईल टू डायग्नोस मायस्थेनिया ग्रॅव्हिस, आणि पायरिडोस्टिग्मिन हा जो ड्रग आहे हा यूज केला जाईल टू ट्रीट मायस्थेनिया ग्रॅव्हिस. ओके, तर इथे इड्रोफोनियम हा आन्सर मी सिलेक्ट करणार. मेजॉरिटीने डी आन्सर दिलेला आहे म्हणून आपण डी सिलेक्ट करतोय. आता मी मेजॉरिटी प्रमाणे जातोय कारण शेवटी आपल्याला स्कोरिंग पण बघायचं आहे. आपलं स्कोरिंग आपण बघणार आहोत, आपला अनालिसिस आपण करणार, किती मार्क्स आपल्याला मिळाले ते आपण बघणार आहोत, म्हणून मी इथे मेजॉरिटी प्रमाणे जातोय. ओके, तर इथे मेजॉरिटीने डी आन्सर दिलं होतं म्हणून मी इथे डी सिलेक्ट करतोय. सो डी, सेव्ह अँड नेक्स्ट. देन इपिनेफ्रिन is added to local anesthetics to option A cause hemostasis, option B prolong the action of the drug, option C stimulate healing of wound, and option D decrease side effects. Option B, prolong the action of drug. ओके, सगळ्यांनीच ऑप्शन बी दिलेला आहे, मेजॉरिटी ऑप्शन बी आलेला आहे, माझं पण आन्सर ऑप्शन बी आहे. आता जर मी तुम्हाला असं विचारलं की ऑप्शन डी करेक्ट आहे का रॉंग आहे, काय म्हणाल तुम्ही? ऑप्शन डी बद्दल काय म्हणाल? ऑप्शन डी करेक्ट आहे का रॉंग आहे? डिक्रीज साइड इफेक्ट्स, सिनर्जिस्टिक ऑप्शन प्रोड्यूस, या सिनर्जिस्टिक ऑप्शन प्रोड्यूस करतो, पण माझा प्रश्न असा आहे की ऑप्शन डी सिनर्जिस्टिक ऑप्शन प्रोड्यूस केल्यामुळे साइड इफेक्ट्स डिक्रीज होतात का इन्क्रीज होतात? डिक्रीज होतात, साइड इफेक्ट्स मिनिमाइज होतात आणि ऍक्शन वाढते. तर साइड इफेक्ट डिक्रीज होतात ना. मग ऑप्शन डी करेक्ट आहे का रॉंग आहे? करेक्ट आहे, बट मोस्ट सुटेबल ऑप्शन इज बी. करेक्ट, बरोबर आहे तुमचा आन्सर. म्हणजे बघा, ऑप्शन डी पण करेक्ट आहे, ऑप्शन बी आणि ऑप्शन डी हे दोन्ही करेक्ट आहेत. ओके, बट मोस्ट सुटेबल कोणता आहे? मोस्ट सुटेबल म्हणजे मोस्ट करेक्ट आन्सर. मोस्ट करेक्ट आन्सर इज ऑप्शन बी. ओके, मोस्ट करेक्ट इज ऑप्शन बी. म्हणजे एपिनेफ्रिन सोबत लोकल एनेस्थेटिक सोबत एपिनेफ्रिन म्हणजे ऍडमिनिस्टर केला जातो का? तर लोकल एनेस्थेटिकचं ऍक्शन प्रोलॉंग होण्यासाठी. ओके, तो मेन पर्पज आहे. आणि जेव्हा लोकल एनेस्थेटिकचं ऍक्शन प्रोलॉंग होतं त्याचा डोस कमी होतो, डोस कमी झाल्यामुळे साइड इफेक्ट्स कमी होतात. ओके, सो मेन ऍक्शन बी आहे. ओके, आणि जर आपण इपिनेफ्रिन दिला, फक्त इपिनेफ्रिन, ओके, जर आपण इपिनेफ्रिन ऍडमिनिस्टर केला तर आपल्याला इथे काय ऍक्शन मिळू शकेल? ऑनली इपिनेफ्रिन आपण ऍडमिनिस्टर केलं तर आपल्याला याच्यापैकी काय ऍक्शन मिळेल का एबीसीडी पैकी? नाही सर, ॲड्रेनर्जिक इफेक्ट मिळेल. एक लक्षात घ्या, एपिनेफ्रिन जो आहे तो लोकल व्हॅसोकॉन्स्ट्रिक्टर आहे. एपिनेफ्रिन इज लोकल व्हॅसोकॉन्स्ट्रिक्टर, आणि जे लोकल व्हॅसोकॉन्स्ट्रिक्टर असतात ते ब्लिडिंग स्टॉप करतात. दे कॅन स्टॉप ब्लिडिंग, बरोबर आहे. म्हणजे एपिनेफ्रिन हा ब्लिडिंग स्टॉप करू शकतो की नाही? करू शकतो ना. येस येस म्हणजे सर. नेझल ब्लिडिंग असेल, नेझल ब्लिडिंग किंवा मायनर ब्लिडिंग असेल तर त्या ब्लिडिंगला स्टॉप करण्यासाठी एपिनेफ्रिन कॅन बी युज्ड. राईट. सिम्पॅथोमायमेटिक इफेक्ट, इथे सिम्पॅथोमायमेटिक नाहीये, आपण एबीसीडी बद्दल बोलतोय. ठीक आहे. तर एपिनेफ्रिन हा लोकल व्हॅसोकॉन्स्ट्रिक्टर आहे आणि त्याच्यामुळे तो ब्लिडिंग स्टॉप करू शकतो. इट कॅन स्टॉप मायनर ब्लिडिंग. तर इथे मायनर ब्लिडिंगला स्टॉप करण्यासाठी काय शब्द आलेला आहे? इथे एबीसीडी मध्ये कोणता शब्द आहे जो सांगतोय की ब्लिडिंग स्टॉप करतो? ब्लिडिंग स्टॉप करणे, याच्यासाठी कोणता शब्द इथे आहे? स्टिम्युलेट हिलिंग, म्हणजे ब्लिडिंग स्टॉप करणे होतं का? स्टिम्युलेट हिलिंग ऑफ वुंड म्हणजे ब्लिडिंग स्टॉप करणं, असं आहे का अर्थ? ब्लिडिंग स्टॉप करणे म्हणजे तुम्ही सी आन्सर देताय, डी आन्सर देताय, एबीसीडी सगळेच आन्सर आलेत, एबीसीडी सगळेच आलेत. सो लक्षात घ्या, लक्षात असू द्या, इथे स्टॉप द ब्लिडिंग, स्टॉप ब्लिडिंग, ब्लिडिंग स्टॉप करणे, याच्यासाठी फार्मिकोलॉजिकल शब्द कोणता? तर यासाठी शब्द आहे हिमोस्टॅसिस. हिमोस्टॅसिस. ओके, हिमोस्टॅसिस म्हणजे टू स्टॉप द ब्लिडिंग. हिमोस्टॅसिस म्हणजे काय? टू स्टॉप अ ब्लिडिंग. लक्षात घ्या. हिम म्हणजे इथे ब्लड, हिम HAEM, हिम म्हणजे काय? ब्लड. ओके, आणि स्टॅसिस, स्टॅसिसचा अर्थ काय? बॅक्टेरियोस्टॅटिक, माहिती ना आपल्याला, बॅक्टेरियोस्टॅटिक. सो स्टॅसिस म्हणजे स्टॉप. स्टॅसिस म्हणजे काय? स्टॉप, स्टॉप करणे. सो ब्लिडिंग स्टॉप करणे, ब्लड स्टॉप करणे म्हणजे हिमोस्टॅसिस. ओके, तर ॲड्रेनालिन, एपिनेफ्रिन ब्लिडिंगला स्टॉप करतो,
बरोबर आहे. ब्लिडिंगला स्टॉप करतो म्हणजेच त्याचा इफेक्ट काय झाला ऑप्शन ए कॉज हिमोस्टॅसिस. ओके, तर लक्षात घ्या हिमोस्टॅसिस हा पण इफेक्ट आहे इपिनेफ्रिनचा. ओके, तर ब्लिडिंग जेव्हा असतं, नेझल ब्लिडिंग असेल, नेझल ब्लिडिंग किंवा इतर काही मायनर ब्लिडिंग असेल, तर त्यासाठी हिमोस्टॅसिस म्हणून ब्लिडिंग स्टॉप करण्यासाठी इपिनेफ्रिन दिला जाऊ शकतो. इट इज अ लोकल व्हॅसोकॉन्स्ट्रिक्टर. ठीक आहे. ओके, तर इथे आपण इपिनेफ्रिन इज ॲडेड टू लोकल अनेस्थेटिक टू प्रोलॉंग द ॲक्शन ऑफ द ड्रग हा ऑप्शन आपण सिलेक्ट केला. सेव्ह अँड नेक्स्ट. देन angiotensin converting enzyme inhibitors act as option A vasopressors, option B antihypertensive agents, option C antidiarrheal agents, option D anti-asthmatic agents. ऑप्शन बी अँटी हायपरटेन्सिव्ह एजंट्स. यस, मेजॉरिटी म्हणजे सगळ्यांनीच ऑल ऑफ यू तुमच्यापैकी प्रत्येकाने ऑप्शन बी आन्सर दिलेला आहे, अँटी हायपरटेन्सिव्ह. यस, सो अँजिओटेन्सिन कन्व्हर्टिंग एन्झाइम इनहिबिटर्स ऍक्ट ॲज अँटी हायपरटेन्सिव्ह एजंट्स. ओके, आणि हायपरटेन्शनमध्ये एसी इनहिबिटर्स आणि एआरबीज. एआरबी म्हणजे अँजिओटेन्सिन रिसेप्टर ब्लॉकर्स हे फर्स्ट चॉईस ड्रग आहे, फर्स्ट लाईन ट्रीटमेंट आहे. हायपरटेन्शनची फर्स्ट लाईन ट्रीटमेंट काय, तर एसीई इनहिबिटर अँड एआरबीज ही फर्स्ट लाईन ट्रीटमेंट आहे हायपरटेन्शनची. आता एसी इनहिबिटरचं एखादा एक्झाम्पल सांगू शकाल का? प्रिल्स, रॅमिप्रिल. यस, रामेप्रिल, बेनाजेप्रिल, एनालाप्रिल, ठीक है, लिसिनोप्रिल, all the prill prill. drugs. Yes, prill drugs are the captopril. Yes, these are the AC inhibitor drugs. Okay. आता अँजिओटेन्सिन कन्व्हर्टिंग एन्झाइम याचा रोल काय आहे? व्हॉट डज इट डू? काय करतो हा एन्झाइम? अँजिओटेन्सिन कन्व्हर्टिंग एन्झाइम काय करतो? अँजिओटेन्सिन 1 चा कन्वर्जन आणि 2 मध्ये करतो. यस, अँजिओटेन्सिन 1 चा कन्वर्जन अँजिओटेन्सिन 2 मध्ये करतो. राईट, करेक्ट, यू आर राईट. आता अँजिओटेन्सिन 1 कसं तयार होतो? अँजिओटेन्सिन 1 तुम्ही सांगितलं एसी जो आहे. हा बोला. यस सर, किडनी मधून रेनिन रिलीज होतो, रेनिनचा अँजिओटेन्सिन मध्ये कन्वर्ट होतो. हे बघा, रेनिनचा अँजिओटेन्सिन मध्ये कन्वर्ट होतो असं नाही बोलू शकत आपण. हाफ कन्सेप्ट इज करेक्ट, तुमची अर्धी कन्सेप्ट करेक्ट आहे. बघा, जक्स्टाग्लोमेरुल सेल्स मध्ये जे सेल्स कुठे असतात? जक्स्टाग्लोमेरुल सेल्स. तर जक्स्टाग्लोमेरुल सेल्स किडनीमध्ये असतात, पर्टिक्युलर नेफ्रॉनमध्ये जे सेल्स असतात. जे सेल्स मध्ये बीटा 1 रिसेप्टर्स असतात, बीटा 1. ओके, जेव्हा हायपोटेन्शन होतं हायपोटेन्शन तर हे बीटा 1 रिसेप्टर्स ऍक्टिव्हेट होतात आणि जे सेल्समधून रेनिन हा हार्मोन रिलीज होतो. ठीक आहे, रेनिन हा हार्मोन किडनीमधून रिलीज झाल्यानंतर हा हार्मोन ब्लडमध्ये येतो. कुठे येतो? ब्लडमध्ये ऑलरेडी अँजिओटेन्सिनोजन असतं. काय असतं? अँजिओटेन्सिनोजन हा पेप्टाइड तिथे असतो. अँजिओटेन्सिनोजन हा पेप्टाइड ब्लडमध्ये असतो. मग ब्लडमध्ये अँजिओटेन्सिनोजन प्लस रेनिन, ओके, रेनिनची अँजिओटेन्सिनोजन सोबत इंटरॅक्शन होते, दोन्ही कंबाईन होतात. रेनिन अँजिओटेन्सिनोजनवरती ऍक्ट करतो आणि मग अँजिओटेन्सिन 1 तयार होतं. अँजिओटेन्सिन 1 तयार होतो. राईट, आणि या अँजिओटेन्सिन 1 वरती मग एसी एन्झाइम अँजिओटेन्सिन कन्व्हर्टिंग एन्झाइम ऍक्ट करतो आणि त्याच्यापासून मग अँजिओटेन्सिन 2 तयार होतं. अँजिओटेन्सिन 2. ओके, ते पूर्ण प्रोसेस लक्षात घ्या. मग अँजिओटेन्सिन 2 तयार झाल्यानंतर अँजिओटेन्सिन 2 हा अल्डोस्टेरॉन पण रिलीज करतो. अल्डोस्टेरॉन रिलीज करतो. ओके, अल्डोस्टेरॉनचा काय रोल आहे? व्हॉट इज द रोल ऑफ अल्डोस्टेरॉन? यस, सांगता येईल? अल्डोस्टेरॉन हार्मोन. सो अल्डोस्टेरॉन increases the reabsorption of electrolytes, salt and water. यस, बोला जयस्विनी. सोडियम ऍब्झॉर्प्शन इन्क्रीज करतो. यस, सो अल्डोस्टेरॉन हा सॉल्ट अँड वॉटर, सॉल्ट प्लस वॉटरचं रिअब्सॉर्प्शन इन्क्रीज करतो, म्हणजे युरिन आउटपुट डिक्रीज करतो. राईट, सॉल्ट अँड वॉटरचं रिअब्सॉर्प्शन इन्क्रीज झालं. ओके, सॉल्ट अँड वॉटरचं रिअब्सॉर्प्शन इन्क्रीज होत असेल तर त्याच्यामुळे ब्लड व्हॉल्यूम इन्क्रीज होतो. ब्लड व्हॉल्यूम इन्क्रीज झाला तर हार्टला जास्त काम करावं लागतं, हार्टला वर्कलोड वाढतो. हार्टचा वर्कलोड वाढला की बीपी इन्क्रीज होतो, तर बीपी इन्क्रीज होतो.
ओके, तर अँजिओटेन्सिन 2 जो आहे, अँजिओटेन्सिन 2 हा स्वतः व्हॅसोकॉन्स्ट्रिक्टर आहे. ओके, इट इज अ स्ट्रॉंग व्हॅसोकॉन्स्ट्रिक्टर. अँजिओटेन्सिन 2 इज अ स्ट्रॉंग व्हॅसोकॉन्स्ट्रिक्टर. त्याच्यामुळे बीपी इन्क्रीज होतो. ओके, व्हॅसोकॉन्स्ट्रिक्टर असल्यामुळे सुद्धा बीपी इन्क्रीज होतं. तसंच अँजिओटेन्सिन 2 मुळे अल्डोस्टेरॉन रिलीज होतो, अल्डोस्टेरॉन. ओके, आणि अल्डोस्टेरॉन रिलीज होत असल्यामुळे सुद्धा बीपी इन्क्रीज होतो, बीपी इन्क्रीज, राईट. सो ओव्हरऑल इफेक्ट काय होतो अँजिओटेन्सिन 2 चा? तो ओव्हरऑल इफेक्ट देर इज इन्क्रीज इन बीपी. तसाच सीएनएस वरती अँजिओटेन्सिन 2 चा काय इफेक्ट होतो? तर सीएनएस ला तो ऍक्टिव्हेट करतो आणि थर्स्ट, त्याच्यामुळे तहान लागते, तहान, थर्स्ट. ओके, सीएनएस वरती इफेक्ट होऊन थर्स्ट तो प्रोड्यूस करतो. कोण? अँजिओटेन्सिन 2. ओके, तर लक्षात घ्या हे पूर्ण मेकॅनिझम जे आहे, म्हणजे जे रास सिस्टीम आहे, रेनिन अँजिओटेन्सिन अल्डोस्टेरॉन सिस्टीम, तर ती सिस्टीम एकदा अॅनाटॉमी फिजिओलॉजी मधून रीड करून घ्या. IMP आहे. ओके, ठीक आहे. चला तर बघूया इथे आपण. सो इथे अँजिओटेन्सिन कन्व्हर्टिंग एन्झाइम इनहिबिटर्स ऍक्ट ॲज अँटी हायपरटेन्सिव्ह एजंट्स. सगळ्यांनी हाच आन्सर दिलेला आहे. आपण ते सिलेक्ट करू. सो सेव्ह अँड नेक्स्ट. ओके, देन द अँटीडोट in case of poisoning due to digitalis is option A sodium chloride, option B potassium chloride, option C sodium nitrite, option D potassium sulfate. सांगा. पोटॅशियम क्लोराइड. ओके, KCl. ओके, यस खेडकर, KCl. बी. यस, सगळ्यांनीच बी हा आन्सर दिलेला आहे. मी पण बी हा आन्सर सिलेक्ट करणार. ओके, सो मेजॉरिटी बी, ऑल सगळ्यांचंच करेक्ट आहे. सगळ्यांनीच बी आन्सर दिलेला आहे, पोटॅशियम क्लोराइड. आता मला सांगा की डिजिटॅलिस पॉइझनिंग मध्ये पोटॅशियम क्लोराइड हा अँटीडोट म्हणून का वापरला जातो? कारण डिजिटॅलिसमुळे हायपोकॅलेमिया होतो. यस, हायपोकॅलेमिया, पोटॅशियम लेवल डिक्रीज होते. ठीक आहे, पोटॅशियम लेवल डिक्रीज होते, हायपोकॅलेमिया होते, आणि म्हणून हायपोकॅलेमियाला कंट्रोल करण्यासाठी, काउंटरॅक्ट करण्यासाठी पोटॅशियम क्लोराइड दिलं जातं. अजून काय अँटीडोट म्हणून काय वापरू शकतो आपण डिजिटॅलिस ओव्हरडोजिंग मध्ये? डिजिटॅलिसचा ओव्हरडोज झालेला. विटॅमिन के. नो. विटॅमिन के हा ऍस्पिरिन साठी आहे. विटॅमिन के अँड बायकार्बोनेट, सोडियम बायकार्बोनेट ऍस्पिरिनचे अँटीडोट आहेत. डीजीपॅफ, फॅब अँड डीजीबाइंड. करेक्ट श्वेता प्रज्वल, राईट. डीजीफॅब अँड डीजीबाइंड या ज्या अँटीबॉडीज आहेत, या अँटीबॉडीज पण इथे यूज केल्या जातात इन द पॉइझनिंग ऑफ डिजिटॅलिस. ओके, तर इथे आपण पोटॅशियम क्लोराइड आपण सिलेक्ट करणार. आता मला सांगा डिजिटॅलिसचा यूज काय आहे? कार्डिओटॉनिक. यस, कार्डिओटॉनिक. आणि कार्डिओटॉनिक म्हणजे काय? CHF मध्ये दिला असतो, देतो. यस, CHF मध्ये तो यूज केला जातो. ओके, सो डिजिटॅलिस हा कार्डिओटॉनिक आहे, CHF मध्ये यूज करतात. सो डिजिटॅलिस हा कार्डिओटॉनिक आहे. आणि ॲड्रेनालिन हा आहे का कार्डिओटॉनिक? डिजिटॅलिसचा हार्टवरती काय इफेक्ट आहे आणि ॲड्रेनालिनचा हार्टवरती काय इफेक्ट आहे सांगा बरं. सर, डिजिटॅलिस जो आहे फोर्स ऑफ कॉन्ट्रॅक्शन वाढवतो, पण रेट नाही ऑक्सिजन कंझम्पशन नाही वाढवत, म्हणून तो हा जो आहे कार्डिओटॉनिक आहे. पण ॲड्रेनालिन जो आहे तो फोर्स ऑफ कॉन्ट्रॅक्शन पण वाढवतो, ऑक्सिजन कंझम्पशन पण वाढवतो, आणि ड्रोमोट्रॉपिक, आयनोट्रॉपिक पण इफेक्ट देतो. व्हेरी गुड, व्हेरी गुड विष्णू, करेक्ट, एक्झॅक्टली. बघा डिजिटॅलिस जो आहे ना, लक्षात घ्या, डिजिटॅलिस इन्क्रीजेस द फोर्स ऑफ कॉन्ट्रॅक्शन. तो फोर्स ऑफ कॉन्ट्रॅक्शन इन्क्रीज करतो. ओके, इन्क्रीज. पण लक्षात घ्या, खूप महत्वाचं सांगतोय, लक्षात घ्या. डिजिटॅलिस फोर्स ऑफ कॉन्ट्रॅक्शन इन्क्रीज करतो, पण तो हार्ट रेट अँड जी कंडक्टिव्हिटी असते हार्टमध्ये, इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी, त्याला तो डिक्रीज करतो. ओके, हार्ट रेट आणि कंडक्टिव्हिटीला डिक्रीज करतो. म्हणजे डिजिटॅलिस हा हार्ट रेट आणि कंडक्टिव्हिटी इन्क्रीज न करता फक्त फोर्स ऑफ कॉन्ट्रॅक्शनला तो इन्क्रीज करतो. ओके, आणि तसंच तो ऑक्सिजन कंझम्पशन इन्क्रीज करत नाही. इट डझंट इन्क्रीज ऑक्सिजन कंझम्पशन. ओके, पण जर आपण ॲड्रेनालिनचा विचार केला तर ॲड्रेनालिन हा फोर्स ऑफ कॉन्ट्रॅक्शन, हार्ट रेट आणि इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी तसंच ऑक्सिजन कंझम्पशन पण इन्क्रीज करतो. तर म्हणून इथे डिजिटॅलिस जो आहे हा कार्डिओटॉनिक आहे, तर ॲड्रेनालिन इज नॉट कार्डिओटॉनिक, लक्षात घ्या. ओके, तर डिजिटॅलिस बद्दल प्रश्न येऊ शकतो की डिजिटॅलिस हा फोर्स ऑफ कॉन्ट्रॅक्शन इन्क्रीज करतो, पण तो हार्ट रेट आणि कंडक्टिव्हिटी डिक्रीज करतो, हे लक्षात असू द्या. ठीक आहे. ओके, तर इथे आपण पोटॅशियम क्लोराइड आपण सिलेक्ट केलं. सेव्ह अँड नेक्स्ट.
Then, so congestive heart failure is characterized by option A, inability of the heart to pump blood efficiently. Option B, blockage of the coronary arteries. Option C, cardiac arrhythmia. Option D, dyslipidemia. Option A, inability of the heart to pump the blood efficiently. ओके, सगळ्यांनी ए आन्सर दिलेला आहे. ऑल ऑफ यू सगळ्यांनीच ए दिलेला आहे. ऑप्शन ए. माझा पण आन्सर तोच आहे, इनॅबिलिटी ऑफ द हार्ट टू पंप ब्लड एफिशियंटली. ओके, दॅट इज द कंजेस्टिव्ह हार्ट फेल्युअर. यस. आता मला सांगा की हा जो CHF डिसीज आहे तो कशाचा डिसीज आहे? हार्टमध्ये कोणत्या पार्टचा तो आपण डिसीज कन्सिडर करू शकतो? CHF हा राईट ॲट्रियमचा डिसीज आहे का, की लेफ्ट ॲट्रियमचा आहे का, तो राईट व्हेंट्रिकलचा डिसीज आहे का, लेफ्ट ऑरिकल, कशाचा डिसीज, कोणत्या पार्टचा तो डिसीज? राईट ॲट्रियम, राईट व्हेंट्रिकल, लेफ्ट ॲट्रियम, लेफ्ट व्हेंट्रिकल. यस, इट इज रिलेटेड टू लेफ्ट व्हेंट्रिकल. लक्षात घ्या, जेव्हा आपण CHF म्हणतो तर CHF मध्ये बॉडीला जेवढं ब्लड पाहिजे तेवढं ब्लड सप्लाय होत नाही, पूर्ण फोर्सने ब्लड सप्लाय होत नाही. आणि होल बॉडीमध्ये ब्लड सप्लाय करण्यासाठी लेफ्ट व्हेंट्रिकल इज इम्पॉर्टंट. जेव्हा लेफ्ट व्हेंट्रिकलमध्ये पंपिंग होतं, जेव्हा कॉन्ट्रॅक्शन ऑफ द लेफ्ट व्हेंट्रिकल होतं, जेव्हा सिस्टोल ऑफ द लेफ्ट व्हेंट्रिकल होत असतं, सिस्टोल ऑफ द लेफ्ट व्हेंट्रिकल, तेव्हाच ब्लड कुठे जातो? ॲओर्टामध्ये जातो. बरोबर आहे, ॲओर्टामधून मग ब्लड आर्टरीजमध्ये जातो, आर्टरीज, आणि आर्टरीजमधूनच ब्लड होल बॉडीमध्ये डिस्ट्रीब्यूट होतो. बरोबर आहे. तर जेव्हा आपण CHF बद्दल म्हणतो की CHF काय म्हणतोय आपण? CHF इज इनॅबिलिटी ऑफ द हार्ट टू पंप ब्लड एफिशियंटली. तर इनॅबिलिटी ऑफ द हार्ट म्हणजेच पर्टिक्युलरली कशाची इनॅबिलिटी झाली ती? तर दॅट इज द पर्टिक्युलरली इनॅबिलिटी ऑफ द लेफ्ट व्हेंट्रिकल. लेफ्ट व्हेंट्रिकलची ती इनॅबिलिटी आहे. ओके, लक्षात घ्या. सो इथे आपण ऑप्शन ए सिलेक्ट केलेला आहे. कंजेस्टिव्ह हार्ट फेल्युअर इज कॅरेक्टराइज्ड बाय इनॅबिलिटी ऑफ द हार्ट टू पंप ब्लड एफिशियंटली. ओके, हे सिलेक्ट केलं आपण. सो सेव्ह अँड नेक्स्ट. ओके, देन HBsAg is option A, hepatitis B surface antigen. Option B, hepatitis B superficial antigen. Option C, hepatitis B survival antigen. Option D, hepatitis B super antigen. B आणि A आन्सर आलेलं आहे. एक B आन्सर पण होता. मेजॉरिटी A आहे. मेजॉरिटी इज A आणि माझं पण आन्सर जे आहे ते A आहे. ओके, A हेपॅटायटिस बी सरफेस अँटीजन. ओके, म्हणजे हेपॅटायटिस बी ची टेस्ट जी आहे डायग्नोस्टिक टेस्ट. सो दिस इज वन ऑफ द डायग्नोस्टिक टेस्ट ऑफ हेपॅटायटिस बी. म्हणजे आपल्या बॉडीमध्ये जर हेपॅटायटिस बी सरफेस अँटीजन असेल म्हणजेच हेपॅटायटिस बीचं इन्फेक्शन झालेलं आहे. ओके, सो इथे हेपॅटायटिस बी सरफेस अँटीजन. ओके, आता हा जो हेपॅटायटिस बी आहे हा व्हायरल, बॅक्टेरियल, प्रोटोझोअल कोणता डिसीज आहे? व्हायरल आहे, फंगल आहे, प्रोटोझोअल आहे का? व्हायरल अँड बॅक्टेरियल. व्हायरल अँड बॅक्टेरियल. सांगा अजून कुणाला काय सांगायचं आहे? हेपॅटायटिस बी व्हायरल आहे, बॅक्टेरियल आहे, प्रोटोझोअल आहे का फंगल आहे? यस, बॅक्टेरियल म्हणू शकतो. मोर स्पेसिफिकली बॅक्टेरियल. हेपॅटायटिस हा व्हायरल डिसीज आहे, व्हायरल, बॅक्टेरियल नाही, व्हायरल. हे बघा, हेपॅटायटिसची इटिओलॉजी काय आहे? व्हॉट इज द इटिओलॉजी ऑफ हेपॅटायटिस? तर हेपॅटायटिस कशामुळे होऊ शकतो? तर हेपॅटायटिस एक व्हायरल हेपॅटायटिस इज देअर. व्हायरसेसमुळे. व्हायरसेस कोणत्या आहेत हेपॅटायटिसचे? तर हेपॅटायटिस ए, हेपॅटायटिस बी, हेपॅटायटिस सी, हेपॅटायटिस डी अँड हेपॅटायटिस ई. 5 टाइप्स ऑफ हेपॅटायटिस इज देअर. 5 टाइप्स. ओके, हेपॅटायटिस ए, हेपॅटायटिस बी, हेपॅटायटिस सी, हेपॅटायटिस डी अँड हेपॅटायटिस ई. ओके, व्हॉट इज हेपॅटायटिस? हेपॅटायटिसचा अर्थ काय होतो? इन्फ्लामेशन ऑन लिव्हर. इन्फ्लामेशन ऑफ द लिव्हर. ओके, हेपॅटायटिस इज इन्फ्लामेशन ऑफ द लिव्हर. ओके, ऑफ द लिव्हर इज हेपॅटायटिस. तर हेपॅटायटिस कशामुळे होऊ शकतो? एक तर हेपॅटायटिस व्हायरल असू शकतो, ठीक, व्हायरसेसमुळे. दुसरं, बिकॉज ऑफ सम ड्रग्स, काही ड्रग्समुळे सुद्धा हेपॅटायटिस होतो. तर अशा ड्रग्सची नावं सांगा ज्याच्यामुळे. यस, अल्कोहोल इंड्यूस हेपॅटायटिस इज ऑल्सो देअर. अल्कोहोल, तर अल्कोहोल इंड्यूस लॅमिउडिन. यस, लॅमिउडिन होऊ शकतो. रिफाम्पिसिन. रिफाम्पिसिन. यस, यस. सो अँटी ट्युबरक्युलर ड्रग्ज आहेत, ऑल अँटी ट्युबरक्युलर ड्रग्ज. रिफाम्पिसिन असेल तर त्याच्यामुळे पण हेपॅटायटिस होतो. तर ड्रग इंड्यूस हेपॅटायटिस असू शकतो, अल्कोहोल इंड्यूस हेपॅटायटिस असू शकतो. सर्टन पॉयझन्स, काही पॉयझनिंग असेल, पॉयझन्स, ठीक आहे,
तर काही पॉयझन्समुळे सुद्धा हेपॅटायटिस होतो. ओके, बट मोस्टली जे हेपॅटायटिस आहे दॅट इज व्हायरल हेपॅटायटिस अँड अल्कोहोल इंड्युस्ड हेपॅटायटिस इज देअर. ड्रग इंड्युस्ड हेपॅटायटिस पण असतं. ओके, सो दिस आर द इटिओलॉजीज ऑफ हेपॅटायटिस. पण याच्यामध्ये मोस्टली व्हायरल हेपॅटायटिस इज मेजर. ओके, ठीक आहे. सो लक्षात घ्या, हेपॅटायटिस हा व्हायरल असतो. ओके, व्हायरल असू शकतो, अल्कोहोलिक पण असू शकतो, अल्कोहोल इंड्युस किंवा ड्रग इंड्युस पण असू शकतो. ठीक आहे, आणि काही पॉयझन्समुळे पण हेपॅटायटिस होऊ शकतो. सो इथे HBsAg इज हेपॅटायटिस बी सरफेस अँटीजन. ओके, तर जेव्हा व्हायरल हेपॅटायटिस असेल व्हायरल, तर आपल्याला हा अँटीजन बॉडीमध्ये सापडेल. सो इथे सेव्ह अँड नेक्स्ट. ओके, देन Jarisch-Herxheimer reaction is observed in option A penicillin injected in syphilitic patient, option B ceftriaxone injected in a gonorrhea patient, option C chloroquine administered to a malaria patient, option D cotrimoxazole administered to an AIDS patient. Okay, Vishnu, NA not attempted. Vishnu, okay, Vishnu, yes, okay, Pranali not attempted. Okay, ठीक आहे. ओके, उमामा ए आंसर देता है. ओके उमामा, यस, अनअटेम्प्टेड, मेजॉरिटी अनअटेम्प्टेड आलेला आहे. ओके, आणि उमामाने आन्सर ए दिलेला आहे. माझा आन्सर विचाराल तर माझा आन्सर ऑप्शन ए आहे, पेनिसिलिन इंजेक्टेड इन अ सिफिलिटिक पेशंट. आता बघा, सिफिलिस, व्हॉट इज द पॉझिटिव्ह एजंट ऑफ सिफिलिस? सिफिलिसचा पॉझिटिव्ह एजंट काय आहे? ई कोलाय. नो, ब्रॉड नो, नॉट E. coli. ट्रिपोनेमा पॅलिडम. यस यस उमामा, करेक्ट. सो इट इज द ट्रिपोनेमा पॅलिडम. हा स्पिरोशीट आहे. ट्रिपोनेमा पॅलिडम इज अ स्पिरोशीट, म्हणजे तो टाइप ऑफ अ बॅक्टेरिया आहे. ट्रिपोनेमा पॅलिडम स्पिरोशीट, दॅट इज अ टाइप ऑफ बॅक्टेरिया. ओके, सिफिलिस हा कोणत्या कॅटेगरीचा डिसीज आहे? सिफिलिस इज STD, राईट? STD, सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीज आहे सिफिलिस, आणि त्याचा पॉझिटिव्ह एजंट आहे ट्रिपोनेमा पॅलिडम. आता सिफिलिसला एकमेव ट्रीटमेंट आहे, म्हणजे त्याची मोस्ट इम्पॉर्टंट ट्रीटमेंट. ठीक आहे, सिफिलिसची ट्रीटमेंट काय आहे? तर पेनिसिलिन G. आजही पेनिसिलिन G हाच ड्रग सिफिलिसच्या ट्रीटमेंटसाठी वापरला जातो आजही. ओके, अजूनही सिफिलिसमध्ये पेनिसिलिन G साठी रेजिस्टन्स डेव्हलप झालेलं नाहीये, नो रेजिस्टन्स. आता काय होतं की ज्या वेळेस पेनिसिलिन G आपण सिफिलिटिक पेशंटला ॲडमिनिस्टर करतो, तर ॲडमिनिस्टर केल्यानंतर इमिजिएटली विदिन ॲन आवर, एका तासामध्ये पेनिसिलिनचा इफेक्ट चालू होऊन जातो आणि पेनिसिलिन किल करायला सुरुवात करतो ट्रिपोनेमा पॅलिडमला. आणि जेव्हा ट्रिपोनेमा पॅलिडम हा किल होतो आणि लार्ज क्वांटिटीमध्ये हे बॅक्टेरिया किल होतात, ट्रिपोनेमा लार्ज क्वांटिटीमध्ये किल होत असतात, कारण पेनिसिलिन झपाट्याने त्यांना किल करत जातो, झपाट्याने एकदम फास्ट किलिंग करतो ट्रिपोनेमा पॅलिडमचं, आणि त्याच्यामुळे लार्ज क्वांटिटीमध्ये बॅक्टेरिया मारले जातात. आणि जेव्हा लार्ज क्वांटिटीमध्ये बॅक्टेरिया मारले जातात, तर त्यांच्या डेड बॉडीमधून एक पॉयझन बाहेर पडतो, पॉयझन, अँड दॅट इज एंडोटॉक्सिन. ते काय असतं? एंडोटॉक्सिन असतो. डेड बॉडीमधून बाहेर पडणारा पॉयझन म्हणजे एंडोटॉक्सिन. ओके, आता हा जो एंडोटॉक्सिन असतो, या एंडोटॉक्सिनमुळे फिवर होऊ शकतं. ठीक आहे, एंडोटॉक्सिनमुळे इन्फ्लामेशन होतं, इन्फ्लामेशन. ओके, किंवा बॉडी एक पण होतं. काय होतं? बॉडी एक. कशामुळे? एंडोटॉक्सिनमुळे बॉडी एक. ओके, तर इथे हे जे काही रिॲक्शन आपल्याला मिळते, म्हणजे हे जे काही इफेक्ट मिळतात आपला, फिवर, इन्फ्लामेशन, बॉडी एक. ओके, तर यालाच म्हणतात जॅरिस्क-हर्क्सहाइमर रिॲक्शन. याला काय म्हणतात? जॅरिस्क-हर्क्सहाइमर रिॲक्शन. म्हणजे जेव्हा हर्क्सहाइमर, ठीक आहे, जॅरिस्क-हर्क्सहाइमर रिॲक्शन म्हणजे जेव्हा सिफिलिटिक पेशंटला ट्रीटमेंट करण्यासाठी पेनिसिलिन G दिला जातो, त्यावेळेस लार्ज क्वांटिटीमध्ये इमिजिएटली एका तासामध्येच ट्रिपोनेमा पॅलिडमची डेथ व्हायला लागते. लार्ज क्वांटिटीमध्ये किल होतात, आणि ते किल होताना त्यांची जी डेड बॉडी असते त्याच्यामधून एंडोटॉक्सिन्स बाहेर पडतात, आणि या एंडोटॉक्सिनमुळेच फिवर, इन्फ्लमेशन, बॉडी एक होतं, ज्याला की जॅरिस्क-हर्क्सहाइमर रिॲक्शन म्हणतात. तर हे जे जॅरिस्क-हर्क्सहाइमर रिॲक्शन आहे, ठीक आहे, जॅरिस्क-हर्क्सहाइमर रिॲक्शन. सो व्हॉट डज इट इंडिकेट? काय इंडिकेट करते? हे काय इंडिकेट करत असते? जर म्हणजे जो कुठलाही पेशंट असेल सिफिलिसचा, त्या पेशंटला जर पेनिसिलिन G दिला तर जॅरिस्क-हर्क्सहाइमर रिॲक्शन मिळणार की नाही मिळणार?
होणार की नाही होणार? काय वाटतं तुम्हाला? यस, करेक्ट. म्हणजे सिफिलिसच्या पेशंटमध्ये ट्रिपोनेमा पॅलिडम जर किल होत असेल तर त्याच्यामुळे जॅरिक्स हस्कायमर रिॲक्शन विल बी देअर. ट्रिपोनेमा पॅलिडम किल होत असेल तर याचाच अर्थ जर जॅरिक्स हस्कायमर रिॲक्शन आपल्याला मिळाली तर त्याचा अर्थ पेनिसिलिन आपलं काम करतोय. बरोबर आहे, पेनिसिलिन आपलं काम करतोय असा त्याचा अर्थ होतो. बरोबर आहे. म्हणजे पेनिसिलिन जर दिला गेला सिफिलिटिक पेशंटला तर 1 तास ते 24 तासामध्ये आपल्याला जॅरिक्स हस्कायमर रिॲक्शन मिळायला पाहिजे, म्हणजेच पेनिसिलिन आपलं काम व्यवस्थित करतोय असा त्याचा अर्थ होतो. आणि मग हे जे काही फ्युअर असेल, इन्फ्लमेशन असेल, बॉडी एक असेल तर याला आपण सपोर्टिव्ह ट्रीटमेंट देऊ शकतो. सपोर्टिव्ह ट्रीटमेंट म्हणजे काय असेल तर अँटीपायरेटिक द्या, अँटी इन्फ्लामेटरी द्या, अॅनाल्जेसिक द्या, राईट. अशा ड्रग्ज आपण या जॅरिक्स हस्कायमरला कंट्रोल करण्यासाठी आपण देणार. ओके. म्हणजे सिफिलिटिक पेशंटमध्ये पेनिसिलिन दिल्यानंतर जॅरिक्स हस्कायमर रिॲक्शन मिळत असेल तर त्याचा अर्थ पेनिसिलिन हा आपलं काम करत आहे. ओके, ठीक आहे, लक्षात घ्या. सो इथे ऑप्शन ए आपण सिलेक्ट करू. सो जॅरिक्स हस्कायमर रिॲक्शन इज ऑब्झर्वड इन पेनिसिलिन इंजेक्टेड इन अ सिफिलिटिक पेशंट. सेव्ह अँड नेक्स्ट. ओके. सो नाव 11 मिनिट्सचा टाइम आहे. 6 MCQs बाकी आहेत. चला पुढे जाऊया. सिलेक्ट द ड्रग विच प्रोड्युसेस बोन अँटी डिफॉर्मिटी. ऑप्शन ए एम्पिसिलिन, ऑप्शन बी क्लोरॅम्फेनिकोल, ऑप्शन सी टेट्रासाइक्लिन, ऑप्शन डी स्ट्रिप्टोमायसिन. ओके, टेट्रासाइक्लिन्स. यस, टेट्रासाइक्लिन बरोबर आहे. तर टेट्रासाइक्लिन काय करतो तर बोनमध्ये, टीथमध्ये, बोन आणि टीथमध्ये कॅल्शियम असेल, फॉस्फेट असेल तर त्यांच्यासोबत तो कॉम्प्लेक्स फॉर्म करतो आणि बोन्स आणि टीथला त्याच्यामध्ये तो डिफॉर्मिटी प्रोड्यूस करतो. ओके, सेव्ह अँड नेक्स्ट. देन मॉर्फिन इज कॉन्ट्राइंडिकेटेड इन हेड इंजुरी बिकॉज इट. ऑप्शन ए increases the intracranial pressure, option B increases bleeding, option C acts as blood coagulant in the brain, option D decreases penetration of other medication through the blood brain barrier. ऑप्शन ए increases the intracranial pressure. यस, सगळ्यांनीच ऑप्शन ए सिलेक्ट केलेला आहे, ऑल ऑफ यू, आणि माझं पण आन्सर तेच आहे. सो ऑप्शन ए increases the intracranial pressure. सेव्ह अँड नेक्स्ट. देन the temperature maintained throughout the dissolution test of tablets is. फार्मास्युटिक्सचा प्रश्न. ऑप्शन ए 37 प्लस मायनस 5.5 डिग्री सेंटीग्रेड, ऑप्शन बी 37 प्लस मायनस 1 डिग्री सेंटीग्रेड, ऑप्शन सी 36 प्लस मायनस 0.5 डिग्री सेंटीग्रेड, ऑप्शन डी 36 प्लस मायनस 1 डिग्री सेंटीग्रेड. ओके, ए आन्सर येत आहे मेजॉरिटी. सगळ्यांनीच ऑप्शन ए सिलेक्ट केलेला आहे. माझं पण आन्सर तेच आहे, ऑप्शन ए. ओके, यस. सो सेव्ह अँड नेक्स्ट. The temperature maintained throughout the dissolution test of tablet is 37 degree plus minus 0.5 degree centigrade. Okay, save and next. Now, disintegration test is not required for. Option A film coated tablet, option B chewable tablet, option C enteric coated tablet, option D sugar coated tablet. Chewable tablets. Yes, chewable tablet. chewable tablets. Yes, सगळ्यांनीच ऑप्शन बी सिलेक्ट केलेला आहे, च्युएबल टॅबलेट. मी पण तेच आन्सर सिलेक्ट करतो. सो सेव्ह अँड नेक्स्ट. देन ऍक्सेप्टेबल लॉस ऑफ वेट इन टॅबलेट फ्रायबिलिटी टेस्ट इज. ऑप्शन ए लेस दॅन 1%, ऑप्शन बी लेस दॅन 1.5%, ऑप्शन सी लेस दॅन 2%, ऑप्शन डी मोर दॅन 1%. लेस दॅन 1%. यस, बघा काही सी पण आन्सर आलेला आहे एक, बट मेजॉरिटी ए आहे आन्सर, लेस दॅन 1%. माझं पण आन्सर तेच आहे. सो फ्रायबिलिटी टेस्ट इज ऍक्सेप्टेबल वेन द लॉस इज लेस दॅन 1%. ओके, वेट लॉस इज लेस दॅन 1%. काय पर्पज असतं फ्रायबिलिटी टेस्टचा? व्हॉट इज द पर्पज ऑफ फ्रायबिलिटी टेस्ट? ड्युरिंग ट्रान्सपोर्टेशन तिची शॉक ऑब्जेक्शन कॅपॅसिटी चेक करण्यासाठी, ती टॅबलेट खराब होऊ नये, फुटू नये, तुटू नये. फुटू नये म्हणून ड्युरिंग ट्रान्सपोर्टेशन. यस, फुटू नये म्हणून ड्युरिंग ट्रान्सपोर्टेशन करेक्ट आहे. ओके, फ्रायबिलिटी टेस्ट. ओके, फ्रायबिलिटी टेस्ट ऑफिशियल आहे का? येस सर, ऑफिशियल टेस्ट. यस, इट इज नाउ Yes, ऑफिशियल टेस्ट. यस, इट इज नाउ ऑफिशियल. आपल्या बुकमध्ये अनऑफिशियल असं दिलेलं आहे आपण ते, बट नाउ ते आधी अनऑफिशियल होतं, नाउ इट इज ऑफिशियल. ओके, ठीक आहे. सेव्ह अँड नेक्स्ट. ओके, नेट इज स्लो. ओके, so this is the last question. Identify wrong statement about pyrogen. Pyrogens are option A lipopolysaccharides, option B thermostable, option C insoluble in water, option D unaffected by bactericides.
काय आहे पॅरोजन? डी डी एक बी आन्सर आहे, डी पण आलेला आहे. अजून काय? बी सर, थर्मोस्टेबल. थर्मोस्टेबल. ओके. हाँ, बी पण बिकॉज आन्सर आलेला आहे. पायरोजन्स इन्क्रीजेस द टेम्परेचर. ओके. आता बघा. ओके बी. तर इथे डी आणि बी नियर अबाउट सेमच आहे. लक्षात घ्या पायरोजन बद्दल जसं आपण म्हटलं की पायरोजन हे ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरियाचे एंडोटॉक्सिन्स असतात. ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरियाचे एंडोटॉक्सिन्स अँड दे आर लिपोपॉलिसॅकराइड्स. केमिकली व्हॉट आर दे? केमिकली दे आर लिपोपॉलिसॅकराइड. पहिली गोष्ट. ओके. दुसरी गोष्ट दे आर थर्मोस्टेबल. म्हणजे हिट करा, त्याला हिट केलं तरी त्याच्यावरती हिटिंगचा काही परिणाम होत नाही. दे आर हिट स्टेबल. थर्मोस्टेबल पण आहेत. त्यानंतर बॅक्टेरिसायडल एजंटचा पण त्याच्यावरती काही इफेक्ट होत नाही. बॅक्टेरिसायडल एजंट्स, कारण तो केमिकल आहे. तो काही लाईफ नाही आहे. इट इज नॉट अ लाईफ. ती लाईफ नाही आहे, त्यामुळे बॅक्टेरिसायडल एजंटचा पण त्याच्यावरती काही इफेक्ट होत नाही. आणि ऑल पायरोजन्स आर वॉटर सॉल्युबल. पायरोजन्स आर वॉटर सॉल्युबल. वॉटर सॉल्युबल असल्यामुळे फिल्ट्रेशन करा तुम्ही, मायक्रो फिल्ट्रेशन म्हणजे तुम्ही त्याला कसे मेम्ब्रेन फिल्ट्रेशन जरी केलं, मेम्ब्रेन फिल्ट्रेशन, तरी ते फिल्टर होऊन जातात. तरी ते फिल्टर होतात. म्हणजे व्हॉट आर द प्रॉपर्टीज ऑफ पायरोजन्स? तर पायरोजनची प्रॉपर्टी दे आर लिपोपॉलिसॅकराइड इन नेचर. केमिकली दे आर लिपोपॉलिसॅकराइड्स. दे आर थर्मोस्टेबल म्हणजे हिट केल्यावरती ते डिस्ट्रॉय होत नाही. दे आर नॉट डिस्ट्रॉय बाय बॅक्टेरियासायडल. बॅक्टेरियासायडलमुळे पण ते डिस्ट्रॉय होत नाही. अँड दे आर सॉल्युबल. दे आर वॉटर सॉल्युबल म्हणजे ते मेम्ब्रेन फिल्टर थ्रू सुद्धा पास होऊन जातात. ओके. सो दिस आर दी प्रॉपर्टीज ऑफ पायरोजन. या पायरोजनच्या प्रॉपर्टीज आहेत. आता उत्तर द्या. आयडेंटिफाय रॉंग स्टेटमेंट. पायरोजन्स आर लिपोपॉलिसॅकराइड्स. सो हे करेक्ट आहे का? पायरोजन्स आर लिपोपॉलिसॅकराइड्स हे रॉंग आहे का? इज दिस स्टेटमेंट रॉंग? नो सर, ट्रू. नो सर, ट्रू. This is true. स्टेटमेंट इज ट्रू. Okay, true. Pyrogens are thermostable. True का false? यस, ट्रू. True. ट्रू सर. Insoluble in water. True का false? फॉल्स. False. म्हणजे हे wrong फॉल्स आहे. सर. इट इज सोल्युबल इन म्हणजे वॉटर. yes, it is soluble in water. So हे false झालं. Unaffected by bactericides हे पण true आहे. So इथे ऑप्शन सी. ओके. ऑप्शन सी आपण सिलेक्ट करूया. अँड सेव्ह अँड नेक्स्ट. ओके. तर इथे आपले ऑल क्वेश्चन्स अटेम्प्टेड झालेले आहेत. अटेम्प्टेड 0 म्हणजे सगळेच क्वेश्चन आपण अटेम्प्ट केलेले आहेत. 40 क्वेश्चन्स. ओके. चला आता रिझल्ट बघूया आपण काय रिझल्ट येत आहे आपलं ते. सो फिनिश टेस्ट करतो मी इथे. ओके. फिनिश टेस्ट केल्यावरती आता रिझल्ट काय येत आहे बघा. टोटल क्वेश्चन्स 40, करेक्ट आन्सर्स 35, रॉंग आन्सर 5, अनअटेम्प्टेड 0, स्कोर 70. 70 आपला स्कोर आलेला आहे. आता रॉंग आन्सर कोणते रॉंग होते आपले? तर पहिला प्रश्न, बेन्झोल्कोनियम क्लोराइड इज यूज ॲज प्रिझर्वेटिव्ह इन आय ड्रॉप्स इन कॉन्सन्ट्रेशन. तर मेजॉरिटी स्टुडंट्सने 0.2 to 0.5 आन्सर दिलं होतं. करेक्ट आन्सर इज 0.004 to 0.01%. ठीक आहे. दुसरा, इफ पायरोजन्स आर प्रेझेंट इन अ पॅरेंटल प्रोडक्ट दे कॅन. मेजॉरिटी स्टुडंट्सने डिक्रीज बॉडी टेम्परेचर आन्सर दिलं होतं. करेक्ट आन्सर इज इन्क्रीज बॉडी टेम्परेचर. ओके. हे दोन झालेत. नेक्स्ट, which list would include items like bandages and gloves. So majority students ने essential drug list answer दिलं होतं. The correct answer is essential consumables list. Then CT scanner is used for. Majority answer physical examination of organs of body. Correct answer morphological examination of organs of body. Okay. Then is used to diagnose myasthenia gravis. Majority answer was pyridostigmine. Correct answer is idrophonium. ओके. तर अशी टेस्ट आहे. ओके. सो मागच्या वीकमध्ये आपण 2 टेस्ट अटेम्प्ट केल्या. आज ही एक टेस्ट आपण अटेम्प्ट केली. 3 टेस्ट आपल्या झालेल्या आहेत नॉन फार्मा पोर्शनवरती, फार्माच्या सिलेबसवरती. राईट. उद्याला सुद्धा आपण एक टेस्ट आपण अशाच प्रकारे अटेम्प्ट करू. आणि जोपर्यंत तुमची एक्झाम होत नाही, काही स्टुडंटचा 18ला पेपर आहे, काहींचा 19ला आहे, तर आपण जोपर्यंत तुमचं एक्झाम होत नाही तोपर्यंत प्रत्येक सॅटर्डे संडेला आपण अशाच प्रकारे आपण डिस्कशन करणार आहोत. ओके. ज्यांनी अजूनपर्यंत ॲडमिट कार्ड डाउनलोड केलेलं नसतील तर त्यांनी करून घ्यावं. तुमचं जे काही हॉल तिकीट वगैरे असेल, म्हणजे तुमचं जे काही सेंटर आहे आणि एक्झाम डेट आहे ते मला इन्फॉर्म करा. ठीक आहे. आणि तुम्हाला जर काही डाऊट असतील, जे काही आपले स्टुडंट्स आहेत त्यांना जर काही डाऊट असेल अजूनही सिलेबसमध्ये रिलेटेड टू फार्मा, तर तुम्ही मला विचारू शकता.
ठीक आहे. सो नाव जस्विनी यू रेज द हँड. काय डाऊट आहे तुमचं, काय क्वेरी आहे तुमची, सांगा, विचारा. नो सर. नो. ओके. सो कुणाला काय विचारायचं आहे का, एनी क्वेरीज देअर, काय डाऊट्स एक्झाम बद्दल किंवा ऍडमिट कार्ड बद्दल किंवा अजून काही एक्झाम बद्दल काय क्वेरीज आहेत का तुमच्या? ओके ओके. सर ईमेलला आपला डीएमआरचा पासवर्ड आणि लॉग इन आयडी पण ईमेलला आली आहे की सर, आली आहे का, म्हणजे येते का असं विचारायचंय. ईमेलला यायला पाहिजे, त्यांनी तसं म्हटलं. मेसेज मध्ये येते सर, मेसेज मध्ये, ईमेल. ओके ओके. टेक्स्ट मध्ये. ओके. उद्याचं पण टायमिंग आपलं सेम टायमिंग असेल. मॉर्निंगला पॉसिबल नाहीये घेणं, ठीक आहे. उद्याचं टायमिंग पण सेम टायमिंग असेल आपलं. मॉर्निंगला दुसरी बॅचेस आहे माझी, अदर बॅचेस आर देअर इन द मॉर्निंग. सो सेम टायमिंगला उद्याला पण आपण एक नवीन टेस्ट आपण डिस्कस करू, ठीक आहे. ओके. यस. ओके चालेल. तर मग आज आपण इथे थांबूया. लेट्स कंटिन्यू टुमॉरो. हॅव अ गुड डे. थँक्यू.